देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की उशीर झाला खूप. निकालानंतर सुद्धा ही दोन भावांची युती अभेद्य राहील का? आता ह्या निवडणुकीसाठी ही युती झालेली आहे. सीट शेअरिंगला पण त्यांनाच पाठवलं. खरं आता वाटतंय असं. मनसे कायम राजकीय भूमिका बदलत जातं प्रत्येक निवडणुकांमध्ये किंवा प्रत्येक नाही, प्रश्न असा आहे, हे कोण मतभेद, भांडण, जे काय तुम्ही त्याला काय नाव द्या त्याला, हे 20 वर्षाचे सोडून जर मी समजा एकत्र येऊ शकतो फक्त मराठी या गोष्टीसाठी, तर तुम्हाला मराठीबद्दलची माझी इंटेन्सिटी ही तुमच्या लक्षात येत असेल. भाजपनं एक हिंदुत्व आणि त्यांचं एक नॅरेटिव्ह सेट केलेलं आहे. तुमच्या लेखी हिंदुत्व काय आहे? हिंदुत्वाच्या नावाखाली पण ज्या काही गोष्टी सुरू आहेत, हा अतिरेकच सुरू आहे. तर त्यांनी पुन्हा आणखी त्यामध्ये हिंदू वर्सेस मुस्लिम मराठी महापौर असं सगळं केलंय. मराठी हिंदी सक्ती या सगळ्या या गोष्टींवरती तडजोड होणार नाही, किंवा हा माझा काही राजकीय मूर्खपणा नाहीये. मराठी माणूस पाठीशी राहणार नसेल तर तुमचा संयम ह्या निवडणुकीनंतर सुटेल का? बाळासाहेबांची सेना भवनातली आठवण किंवा त्यावेळेस तेव्हा आली होती का आणि काय म्हणून आली होती? खूप शांतता असायची हो त्यावेळेला. तर भाजप एकटं लढत आहे या सगळ्या महापालिकांमध्ये. यांना ही सत्ता केंद्र बनवून या सगळ्या गोष्टींचा विचार करून यावेळेचं पिच फार डिफिकल्ट आहे. मला असं वाटतं राजकीय पक्षांपेक्षा मला असं वाटतं मराठी माणसांनी जास्त याचा गोष्टींचा विचार केला पाहिजे. हा आमच्या यशाचा आणि अपयशाचा भाग नाही आहे. ब्रॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा निवडणुकीचं वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे. गेले 2 वर्षापासून आपण फक्त आणि फक्त निवडणुकांबद्दल चर्चा करतोय आणि निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या बदलणाऱ्या राजकारणाबद्दल सुद्धा. प्रत्येक निवडणूक काहीतरी नवीन राजकीय समीकरणं घेऊन येते, नवीन अलायन्सेस घेऊन येते, नवीन तुटलेल्या अलायन्सेस घेऊन येते. आणि हे सगळं होत असताना 20 वर्षानंतर खरं तर आपण असं म्हणू शकतो एक वर्तुळ पूर्ण झालं म्हणतात तशा पद्धतीची परिस्थिती आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी नुसते भाऊ म्हणून नाही तर पक्षसुद्धा एकत्र येऊन निवडणुका लढवत आहे. एका पद्धतीने बघितलं तर महाराष्ट्र त्याची वाट बघत होता की हे होतं का. काल आम्ही ज्यावेळेस आदित्य आणि अमित ठाकरेंची चावडी केली त्याच्यामध्ये त्यांनी म्हणाले की तुम्हीच आम्हाला विचारत होतात कधी एकत्र येणार, शेवटी आम्ही आलो आणि आता परत विचारताय की काय एकत्र आलो. पण तरीसुद्धा अनेक प्रश्न आहेत ज्यांच्या भूमिकेची खरं तर महाराष्ट्र सतत वाट बघत असतो. त्यांनी अजून बोलायला सुरुवात केलेली नाही आहे. तर माझा प्रयत्न असा असणार आहे की त्यांना बोलतं करायचं आहे. आणि माझे सहकारी आणि मी आज राज ठाकरेंच्या घरी शिवतीर्थावर आहोत. आणि सगळ्यात आधी राजसाहेब तुम्ही चावडीवर म्हणजे आमची अख्खी चावडी घरात घेऊन आलात त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार. पण मला इथून सुरुवात करायची खरं तर, कारण महापालिकेच्या निवडणुका तुम्ही अगदी लहान असल्यापासून बघितल्या असत्या. अनेक निवडणुका तुम्ही बघितल्या असत्या. प्रत्येक निवडणूक वेगळी असते हे मला मान्य आहे. पण ही निवडणूक सगळ्या निवडणुकांपेक्षा वेगळी आहे असं जे सतत म्हटलं जातं ते काय? ते तुम्ही एकत्र येण्यामुळे, अलायन्सेसमुळे, का राजकीय समीकरणं बदलल्यामुळे, का अजून काही कारण आहे? त्याला एक पदर असा नाही आहे. म्हणजे त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग मला असं वाटतं की जवळपास अनेक महानगरपालिका म्हणजे खास करून मुंबईपासून अनेक महानगरपालिका यांच्या निवडणुका जवळपास 3-4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्षानंतर होत आहेत. म्हणजे आता खरं तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक व्हायला पाहिजे होती 22ला, ती आज 26ला होती. अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका ह्या खूप अगोदर व्हायला पाहिजे होत्या, किंवा स्थानिक स्वराज्य संस्था इतर ज्या निवडणुका आहेत ह्या पण खूप अगोदर व्हायला पाहिजे होत्या. 7-7, 8-8 वर्ष ज्या वेळेला अशा निवडणुका ज्या वेळेला लांबणीवरती पडतात, किंवा मी आजपर्यंत कधी असं बघितलेलं नाही आहे. म्हणजे पूर्वी काही 10 वर्षापूर्वीपर्यंत असं सांगायला पण लागायचं नाही की सगळ्यांना माहिती असायचं की आता या महिन्यामध्ये निवडणुका लागणार, विधानसभेच्या लागतील, लोकसभेच्या लागतील, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लागतील. गेल्या 6-7-8 वर्षामध्ये अशा प्रकारचं कधी निवडणुका लागणार असं वातावरणच कधी नव्हतं. एक गुपित असल्यासारखं चाललं होतं. आणि का चालू होतं, कशासाठी सुरू होतं, का लांबणीवरती पडत होत्या निवडणुका, त्यातनं काय साध्य करायचं होतं, काय त्याला काय कोणाला काही कळतच नाहीये. कोर्ट केसेस सांगितल्या गेल्या ना सतत की कोर्टात केस चालू आहे. कसली कोर्टात केसेस? ओबीसी अहो, प्रश्न असा आहे की जाती काय आज निर्माण झाले का? ज्यांना निवडणुका घ्यायच्या असतात ते त्यातनं मार्ग काढतात. टायमिंग बघितलं जात होतं, योग्य टायमिंग काय असेल निवडणुकांचं, मग असा त्याचा अर्थ काढायचा. अर्थातच ना.
टायमिंग म्हणजे काय, म्हणजे काय तुम्ही टायमिंग? मला टायमिंगचा अर्थच कळलं नाही मला की आत्ता निवडणुका होत आहेत. 15 तारखेला निवडणूक आहे, बरोबर आहे, आणि 17 का 18 तारखेला मुख्यमंत्री दावोसला चाललेत. म्हणजे काय सांगायचंय तुम्हाला? म्हणजे दोन गोष्टी यातनं, की आम्ही हरणारच आहोत, मग काय फरक पडतो, आम्ही गेलो दावोसला, एक, किंवा आम्ही जिंकणारच आहोत, काय फरक पडतो, चाललो दावोसला. या दोनच गोष्टी होऊ शकतात. म्हणजे साधी गोष्ट आहे की त्यांना दावोसला जायचं आहे आणि साधारणपणे आत्ता या निवडणुका 23, 26, 28 तारखेला होतील जानेवारीच्या, असा एक अंदाज होता. अचानक तुम्ही एकदम 15 तारखेला आणलीत, जाहीर केलीत. निवडणूक आयोगाबद्दल मला तर बोलायचं पण नाही आता. म्हणजे निवडणूक आयोग नावाची काही गोष्टच या देशामध्ये उरलेली नाही आहे आणि राहिलेली नाही आहे. सरकार जे सांगेल त्याप्रमाणे ते सगळ्या गोष्टी हाकायच्या, एवढंच फक्त सुरू आहे. आणि हे काय मला एकट्याला माहिती असायला भागले, तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहेत काय काय चालू आहे ते. आणि त्याच्यामुळे तुम्ही अचानक एक निवडणुका लावता. तुम्ही प्रचाराला पण वेळ देत नाही, कोणत्याही गोष्टीला वेळ द्यायची नाही. तुमच्या सगळ्या गोष्टी अगोदर करून ठेवायच्या आणि नंतर आम्हाला सांगायचं की आता निवडणुका लढा. म्हणजे काय? म्हणजे महाराष्ट्राने काय आज पहिल्यांदा निवडणूक महाराष्ट्र बघत नाही आहे ना. याच्या अगोदरही निवडणुका कसं होतं, आता बहुमतामध्ये जर बघितलं असतं तर निवडून येत असलेला काँग्रेस पक्ष, काँग्रेसनेही असं कधी केलं नाही. बरं, ज्या प्रकारचे 60-60, 70-70 लोक आज तुम्ही माघारी घ्यायला लावताय, काही ठिकाणी दमदाट्या, काही ठिकाणी पैसे, या सगळ्या गोष्टी. अरे जर तुम्ही विकास केलाय म्हणताना, मग तुम्हाला हे करायची काय गरज आहे? पण एवढे लोक प्रलोभनाला, तुमचा आरोप आहे की पैसे घेऊन लोकांनी मागे घ्या. अहो, मी जे काय घाबरून, बघा प्रश्न असा आहे की आता ह्याच्याकडे काही तुम्ही घेणारा बोलणार नाही किती घेतले, ते बरोबर आहे. देणारा बोलणार नाही. आमची पण ज्या प्रकारचे आकडे जे येत आहेत बाहेर, ते साधारणपणे काय, मला आमचा अविनाश जाधव सांगत होता, आमच्या एका मतदारसंघामध्ये ते काय प्रभाग त्यांचे झालेत, तिकडे एका घरामधले काहीतरी 3 जण उभे आहेत. त्यांना म्हणे 15 कोटीची ऑफर झाली. 15 कोटी. हे माणसाने आयुष्यभर काय करायची गरजच नाही. जर 15 कोटी असे जर पैसे जर वाटले जाणार असतील तर कुठच्या निवडणुका घेऊन बसलोय आपण? पण अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट काय जाणवली, कारण आमची टीम गेली होती त्या प्रत्येक व्यक्तीकडे की ज्यांनी माघार घेतली अचानक. ती काय सांगणार आहे का? नाही, तर गंमत अशी आहे की त्यातले अनेक जण समोरच यायला तयार नाही आहेत. काय तोंड दाखवणार? जे सांगतायत ते म्हणतात की पक्षाने अन्याय केला. मग त्यांना जेव्हा विचारलं की तुम्ही माघार का घेतली, मग तर त्याच्यावरती त्यांचं म्हणणं आहे की नाही, आम्ही समजावत होतो पण ते ऐकायलाच तयार नव्हते, म्हणून आम्हाला शेवटी ठरवलं की माघार घेतली. कारण काही करतात. निष्ठा विश्विषित झाल्यात का त्याच्यामुळे? आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात अनेक वर्ष तुमच्या बरोबर असते. ते मला भारतीय जनता पक्षाचं, मला त्या पक्षाबद्दलच समजत नाहीये की साधारणपणे आपण पकडूया की 1925 सालचा हे RSSचा जन्म, 1952 साली जनसंघ, 1980 साली भारतीय जनता पक्ष, म्हणजे नावं जी बदलली ती. त्याच्यानंतर 2000, मला असं वाटतं अटलजी कधी आले, 2004 पंतप्रधान झाले 99ला, 99 आणि मग 99 परत 99, म्हणजे 96, 98, 99, बरोबर. म्हणजे 99ला झाले ते, पण सगळे पक्ष मिळून होते. 2014ला खऱ्या अर्थाने त्यांच्या हातात बहुमत आलं, बरोबर. आता इतकी वर्ष जी लोक तुमच्याबरोबर आहेत आणि इतकी वर्ष जी लोक तुमच्याबरोबर काम करतायत, तुमच्या हातामध्ये आज केंद्रामध्ये 14ला बहुमत आलं, 19ला बहुमत आलं, बरोबर आहे. आता 24ला बहुमत नाही म्हणणार, 3 पक्ष अजून एकत्र आहेत. एवढं सगळं होऊन तुम्हाला दुसऱ्या पक्षातले लोक का लागतात अजूनही? मला साधी गोष्ट आहे ना, भारतीय जनता पक्षाचा जो कोणी मतदार आहे किंवा आपण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण सगळे बघूया की या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्यांच्याकडे तुम्ही बैलगाडीभर पुरावे घेऊन गेलात, ते आज तुमच्याबरोबर सत्तेमध्ये बसलेले आहेत. त्यांच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही सांगणार की कोर्टात केस चालू आहे. अरे कोर्टात जर केस चालू आहे तर ते जे बैलगाडीभर पुरावे होते ना, ते पुरावे द्या ना. काय सगळा चिखल झालाय सैल.
आणि या सगळ्या प्रकारचा जो पैसा जो काही राजकारणामध्ये आज दिसतोय आपल्याला, मी असा कधी मी पाहिलंच नाही कधी. काय काँग्रेसवाल्यांकडे पैसे नव्हते का? काय त्यांच्या सरकारच्या काळात पण त्यांच्याकडे? काँग्रेसने कधी लोकल निवडणुका खूप सिरियसली घेतल्या नाही. ते त्यांच्या लोकांवरती सोडून द्यायचे. अहो पण भारतीय प्रश्न जनता असा आहे, पार्टी परंतु विधानसभा लोकसभेला पण मी असा प्रकार कधीच पाहिला नाही ना. तुम्ही लोकांनी पाहिलात कधी? आणि त्याच्यामध्ये कसं आहे, आता तुम्ही गेली विधानसभा बघा, या विधानसभेमध्ये सगळे जे काही आकडे समोर आले, शक्यच नव्हतं ना. 6 महिन्यात मतांमध्ये इतका फरक नाही पडत ना. म्हणजे लाडकी बहीण जे पैसे दिले गेले डायरेक्टली, किती अहो हा सारा सगळा फसाड. आजकाल या स्कीम्स खूप चालून जातात. हो पण हा परत मी सांगतो ना, हा सगळा एक तुमच्या समोर मांडायचं काय आहे, करायच्या गोष्टी वेगळ्या आणि समोर मांडायच्या गोष्टी वेगळ्या. आणि मग लोकांना असं वाटतं अरे नाही ती लाडकी बहिणी योजना आली त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या. आत्ता 2 निवडणुका झाल्या, आपण पकडूया, बरोबर आहे? लोकसभा विधानसभा नाही नगर या परिषद नाही, या नाही. हां. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. एक तेलंगणात झाली, एक पंजाबमध्ये झाली, बरोबर. तेलंगणामध्ये बॅलेट पेपरवरती वोटिंग झालं. भारतीय जनता पक्ष 7 नंबरवरती गेला का 4 नंबरवरती गेला? 4 नंबरवरती मला असं वाटतं. आणि पंजाबमध्ये झालं, तिकडे 7 नंबरवरती गेला बॅलेट पेपरवरती वोटिंग झाल्यावरती. हे कसं काय? पण या दोन्ही राज्यामध्ये भाजप नाहीच आहे ना. अहो पण मग इथे घ्या ना. तुम्ही एका राज्यामध्ये बॅलेट पेपरवरती घेताय, दुसऱ्या राज्यामध्ये घेत नाही आहात. हे कोणतं आहे? ही कोटचा निवडणूक आयोग आहे हा. तुम्ही मध्ये मोर्चाही काढला होता SIR किंवा जी प्रक्रिया आहे त्या सगळ्या गोष्टींवर. तुमचं म्हणणं होतं की मतदार याद्यांमध्ये गडबड आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही एक मोठे ते पुरावे वगैरे पण त्याच्यामध्ये ठेवले होते. त्याचं पुढे काय झालं? म्हणजे आता नक्की तुम्ही आता निवडणुकीच्या काळात तुम्हाला रोल्स मिळाले आम्ही असतील, त्यावेळेला पण बोललो, त्याच्यानुसार. त्यावेळेला पण आम्ही सांगितलं या सगळ्या याच्यामध्ये आमचे लोक केंद्रीय निवडणूक आयोगाला पण जाऊन भेटले, हो. बरोबर आहे. ते म्हणतात हा आमचा विषय नाही, हा राज्याचा विषय. राज्य निवडणूक आयोग म्हणतात नाही, यादी करण्याचा विषय हा केंद्राचा विषय. म्हणजे ते एकमेकांवरती ढकलतायत आणि त्याच्यामध्ये वेळ काढत आहेत. आणि वेळ काढला आणि निवडणुका लावल्या. ज्या दिवशी त्यांनी यादी घोषित केली त्याच दिवशी त्यांनी निवडणुका डिक्लेअर करून. मग अरे म्हणजे कशा तपासायचं तुम्ही? पण ह्याचा सगळा त्रास असताना सुद्धा तुम्ही अलायन्स. मी तर सांगतच होतो त्यांना. मी तुम्हाला आठवत असेल, मी 2017ला जॉईंट प्रेस कॉन्फरन्स करवली तुम्ही. जॉईंट प्रेस कॉन्फरन्स नाही, मी त्यावेळेला त्या सोनिया गांधींना भेटलो होतो, मी त्यावेळेला ममता बॅनर्जींना भेटलो होतो, मी शरद पवारांना भेटलो. आणि मी त्याला सांगितलं होतं लोकसभा निवडणुकीवरती तुम्ही बहिष्कार टाका. भारतामध्ये ही एक जागतिक बातमी होऊ देत की आपण ज्याला म्हणतो ना सगळ्यात मोठी लोकशाही असलेला हा देश. सगळ्यात मोठी लोकशाहीला काय अर्थ नाही आहे. सगळ्यात मोठी लोकशाही म्हणजे फक्त पॉप्युलेशन नाही, नाही तर सगळ्यात मोठी लोकशाहीला काय अर्थ आहे? पण अशा देशामध्ये विरोधी पक्ष संपूर्णपणे निवडणुकीची प्रक्रिया चुकीची चालू आहे याच्यावरती बहिष्कार टाकतो. मला असं वाटतं ही जागतिक बातमी आहे. आज सगळे विरोधी पक्ष पार्लमेंटमध्ये त्याच्यावरनच तर त्यांनी पूर्ण चर्चा मागितली. मी आता हे जेव्हा चालू होतं विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर, ज्यावेळेला हे सगळे मतार याद्या खोट्या वगैरे, त्याला मी उद्धवला पण सांगितलं होतं, बाकीच्यांना पण सांगितलं होतं, का निवडणुका लढवतोय आपण? पण निवडणुका तर लढवाव्या लागतीलच. हो पण त्याशिवाय लोकांपर्यंत कसं जाता येईल? आणि काय करायचं? लोकांपर्यंत गेलो, लोकांनी मतदान केलंय, पण ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही, म्हणजे काय अर्थ आहे का त्याला काही? तुम्हाला 2024 हेच जाणवलं होतं लोकसभा निवडणुकीच्या वेळी? एक गोष्ट कळत नाही, मॅच फिक्सिंग वरती तुम्ही अझरुद्दीन जडेजाला काढून टाकत ना रे. मग इथे नाही कोणाला काढणार? ला सुद्धा तुम्हाला जाणवलं होतं काहीतरी फिक्सिंग आहे म्हणून? 24ला लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये, लोकसभेच्या वेळेला म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळेस तेव्हा सुद्धा तुम्हाला असं वाटलं होतं कुठे की याच्यामध्ये? नाही, पण माझं तेच तर म्हणणं आहे ना की या सगळ्या ह्याच्यामध्ये एकदा फेअर इलेक्शन होऊन देत ना. दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊन देत. 24चे महाराष्ट्रातले निकाल फार वेगळेच लागले होते. नाही 24चे महाराष्ट्रातले निकाल नाही, देशातले निकाल वेगळे लागले. बरोबर. माझं तेच म्हणणं आहे की जर समजा ते निकाल वेगळे लागले तर विधानसभेचे निकाल वेगळे का लागले? इतका सोपा प्रश्न आहे की नाही?
महापालिकेचे म्हणजे वेगळे लागू आपण साधी गोष्ट पकडूया ना, की साधारणपणे लोकसभेला काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये 15 खासदार आले, बरोबर ना? 13 खासदार आले. साधारणपणे 6 विधानसभा पकडून एक लोकसभेचा मतदारसंघ येतो, बरोबर? आपण 6 आमदारांमध्ये ज्या वेळेला एक खासदार निवडून येतो त्यावेळेला किमान काँग्रेसचे 3 तर आमदार निवडून यायला पाहिजेत 6 महिन्यात. इतका विचारांमध्ये फरक पडत नसतो ना 6 महिन्यात, बरोबर? किती आले त्यांचे आमदार निवडून? 17. 6 महिन्यात फरक पडला. 6 महिन्यात लाडकी बहीण योजना पोहोचली. हे सगळं 6 महिन्यात घडलं. काय पत्रकार म्हणून तुम्ही माझ्यासमोर बसलेला आहात, मी बोलतोय त्याला कन्व्हिन्स तुम्ही पण आहात, पण तुम्ही बोलू नाही शकत. नाही, एक वेगळं अनालिसिस पण त्याच्यामध्ये हे दिसतं ना. 7,500 रुपये अचानक 1,500 रुपयाचं इन्स्टॉलमेंट्स बायकांच्या घरामध्ये गेले, त्याच्यात सुद्धा फरक पडला. आणि ती योजना अनेक राज्यांमध्ये, तेलंगणामध्ये काँग्रेसला त्याचा फायदा झाला, कर्नाटकमध्ये काँग्रेसला परत तेच ना, म्हणजे तुम्ही पश्चिम बंगालमध्ये परत तुम्ही पैसे वाटून मतं घेतली, असंच होतो ना त्याचा अर्थ. हो, ते तर म्हटलं जातं ना, सोप्स जे वाटले जातात. म्हणजे अनऑफिशियल करण्यापेक्षा आम्ही ऑफिशियल केलं, ऑफिशियली पैसे वाटले. ऑफिशियली पैसे वाटले. आता बिहारमध्ये 10,000 रुपये वाटले काहीतरी. कशी राज्य चालणार मला जरा सांगाल? अख्खं राज्य खड्ड्यामध्ये घालायचं आणि तुम्हाला निवडणुकीमध्ये यश पाहिजे म्हणून तुम्ही पैसे वाटत बसायचे. दुसऱ्या बाजूने महागाई वाढते. ते जे महिन्याला मिळालेले पैसे आहेत ते भसा जाणार आहेत तुमचे. तेच पैसे दुसऱ्या बाजूने कव्हर करतायत. मला एवढंच फक्त वाटते, महाराष्ट्रातल्या जनतेने या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. क्षणिक काही गोष्टींसाठी म्हणून आपण एक लॉंग टर्म बर्बादी आपण बघतो, हे मला असं वाटतं महाराष्ट्राला परवडणार नाही, देशालाही परवडणार नाही. माझ्या सहकाऱ्यांना पण याबद्दल अनेक प्रश्न विचारायचे आहेत, पण मला तुमच्या अलायन्सवरती यायचं आहे. कारण तुम्ही आणि उद्धव ठाकरे तुम्ही एकत्र आलात, म्हणजे पक्ष म्हणून सुद्धा तुम्ही अलायन्स केलेला आहे. 3 महिन्यापूर्वी वरळी डोममध्ये तुम्ही एकत्र आलेला होतात आणि त्यावेळेस तुम्ही एका मुद्द्यावरती एकत्र आला होतात. पण त्यावेळेस साधारण सगळ्यांना अंदाज आला होता की यावेळेस बहुतेक दोघं जण एकत्र येतील आणि कारण एक फॉर्मिडेबल फोर्स, एक नेतृत्व म्हणून विरोधी पक्षामध्ये तुम्ही दोघं एकत्र येतात, त्याचा एक परिणाम, फरक पडतो त्याचा. त्या दृष्टीने जर आपण बघितलं तर हे, कारण तुम्ही आमच्याकडे बोलताना म्हणाला होतात की ठाकरे ब्रँड आम्ही संपू देणार नाही, भाजपचा तो पूर्ण प्रयत्न आहे. ब्रँड हा शब्द तुमचा आहे, माझा शब्द. ते संपणार नाही, तुम्ही असं त्याच्यावरती म्हणाला होता. तर तो मुद्दा त्याच्यामध्ये होता, मराठीचा मुद्दा त्याच्यामध्ये होता. काल ते नाही का, ते चव्हाण गेले आणि तिकडे म्हणाले विलासरावांच्या सगळ्या आठवणी पुसून टाकू. कोण आहात तुम्ही? साधी गोष्ट आहे, आपण पदाने मोठे झालेलो आहोत, याचंही भान सुटलं यांचं. यांची पदं काढा हो, उद्या बाजूच्या गल्लीत गणपतीला नाही बोलवणार ना. तुम्ही त्यांना अपॉइंटेड म्हणता. अपॉइंटेड आहेत. नाही, ही सगळी बसवलेली माणसं आहेत ना, बसवलेली माणसं आहेत. हां, बरं, पुढे. तर बेसिकली आत्ताच्या परिस्थितीमध्ये, कारण आम्ही देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की उशीर झाला खूप त्यांना एकत्र येण्यामध्ये. जर ते आधी आले असते तर गोष्ट वेगळी होती. आता उशीर झाला, आता काही ते आम्हाला थांबवू शकणार नाही, असं त्यांचं म्हणणं. उशीर झाला त्यांचं मत आहे. तर मी काय बोलणार त्याला. प्रश्न असा आहे की प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते. ही ती योग्य वेळ का, तेच मला विचारायचं होतं. ही ती योग्य वेळ का नाही, तुम्ही लक्षात घ्या ना. गेल्या काही महिन्या मी साधारणपणे मी मांडीन, मी ते माझ्या जाहीर सभेमध्ये मांडीन. मी आत्ता काही सगळ्या गोष्टी मांडणार नाही, परंतु काय प्लान चालू आहे हा मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या मराठी जनतेसमोर येणं गरजेचं आहे, महाराष्ट्रातल्या जनतेसमोर येणं गरजेचं आहे की कशा प्रकारचं ह्यांचं एक षडयंत्र हे रचलं जातं आहे किंवा आखलं जातं आहे. आणि हे गोष्ट गेली 50-60 वर्ष चालू आहे, परंतु काँग्रेसनेही इतक्या ॲग्रेसिव्हली जी गोष्ट केली नाही तितक्या ॲग्रेसिव्हली आत्ताची गोष्ट केली जाते. काय फरक आहे? काय फरक आहे?
ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा फरक म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की वरती जे निर्णय प्रक्रियेमधली सर्वात महत्त्वाची 2 माणसं आहेत ही दोन्ही गुजरातमधली आहेत, जे ह्याच्या अगोदर नव्हतं. आणि हे सगळं मी पाहत असताना तरी मला सुरुवातीला असं वाटलं की नाही की मला काही इतक्या लवकर इतक्या तातडीने इतक्या काही गोष्टी होतील असं मला वाटलं नव्हतं. पण मला 2024 आणि 25 मधल्या ज्या घटना आहेत ज्या मी बोलीन आत्ता मला नाही बोलायच्यात, त्या मला खूप शॉकिंग या लेवलवरती धक्कादायक असं मला ते चित्र दिसलं महाराष्ट्रात खास करून. काय तोपर्यंत आपलं लक्ष जात नाही हो, तोपर्यंत इतक्या आपण डिटेलमध्ये कधी जात नसतो. परंतु हे जे काय प्रकारच्या गोष्टी सुरू आहेत तसं बघायला गेलं तर मी बुलेट ट्रेनला आल्यापासून मी पहिल्यापासून विरोध करत होतो. सुरुवातीपासून मीच विरोध करत होतो. तुमचं वाक्यच होतं की तिकडनं इकडे येणार आहेत की इकडनं तिकडे जाणार आहेत, कोणासाठी तो विनोदाचा भाग झाला. प्रश्न काय मुंबई अहमदाबाद कुठून आलं डोक्यात ना. जास्तीत जास्त मोठं अंतर हे कमीत कमी वेळामध्ये पार करावं याच्यासाठीची बुलेट ट्रेन असते ना, बरोबर की नाही. आपण कन्याकुमारी ते बाबा दिल्ली किंवा मुंबई दिल्ली किंवा मुंबई कलकत्ता किंवा तुमचं काय चेन्नई दिल्ली, मी समजू शकतो की मोठे प्रवास आहेत की हे कमी अंतर त्यांना जर झालं तर आपण काय ट्रेन हा काय जगामध्ये चाललेल्या गोष्टी आहेत त्या. फ्रान्समध्येही सुरू आहेत, चायनामध्येही सुरू आहे, जपानमध्येही सुरू आहेत. आणलं हे सगळं जपाननेच आणलं ते. पण एवढा पट्टा का बरं? एवढ्या पट्ट्यासाठी तुम्ही जपान गव्हर्नमेंटकडनं लोन घेताय, कशासाठी घेताय? ही शंकेची पाल चुकचुकायला नाही का लागली तेव्हापासून? बरं, पहिली टर्म झाली, दुसरी टर्म झाली, म्हटलं काहीतरी सगळं व्यवस्थित नीट होत असेल या सगळ्या याच्यामध्ये. पण मी ज्या वेळेला हे सगळं हिंदीचं सगळं सुरू झालं हे आत्ता या सगळ्या गोष्टी, पण मला एक व्यक्ती मला भेटली आणि त्यांनी मला ज्यावेळेला ते सगळं सांगायला सुरुवात केली काय काय चालू आहे ते, तिथे मला धक्का बसला. म्हणजे मी जाहीररित्या मांडणार आहे, मी काय असं काही तुमच्याशी काही गुपित ठेवून बोलत नाहीये, पण ते मी मांडीन आत्ता. तुमचं असं म्हणणं आहे की अहमदाबादशी कनेक्ट करून मुंबईवरती जे मराठी समाजाचं राजकीय वर्चस्व आहे ते कमी करायचं. माझं सोपं म्हणणं आहे ना. प्रश्न असा आहे की मी हे मागे पण म्हटलं होतं की एखाद्याला आपल्या राज्याबद्दल प्रेम असणं यात काही गैर नाही आहे, बरोबर आहे. त्यांनी अहमदाबादची मुंबई करावी, त्यांनी गांधीनगरची मुंबई करावी. तुम्ही नाहीतर तिकडे काय फायनान्शियल सेंटर आणि गिफ्ट सिटी वगैरे तुम्ही सगळ्या गोष्टी देतात आहात वगैरे. प्रत्येक राज्य मोठं झालं पाहिजे याबद्दल कोणाचं दुमत असण्याचं काही कारणच नाही आहे. प्रत्येक राज्यामध्ये एक हेल्दी कॉम्पिटिशन पण असली पाहिजे. पण जे येईल ते माझ्या राज्यामध्येच आलं पाहिजे हा मला असं वाटतं हट्ट हा एका पंतप्रधान या जागेवरती बसलेल्या माणसाला साठी प्रत्येक राज्य हे आपल्या समान मुलांसारखं असलं पाहिजे अशी प्रत्येक नागरिकाची आणि माझी अपेक्षा आहे. परंतु तुम्ही जर जुन्या गोष्टी ज्याच्यासाठी संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला आणि त्या जुन्या गोष्टी जर तुमच्या मनामध्ये अजून, त्यांचं एक मध्यंतरी एक भाषण होतं, मला असं वाटतं पंतप्रधान व्हायच्या अगोदरचं भाषण आहे, की मुंबईचा जो टेम्परामेंट आहे ते कनेक्शन गुजरात बरोबर आहे, पुण्याबरोबर नाही आहे. पुण्यात जाऊन काय होणार नाही आहे. व्यापारी टेम्परामेंट बरोबर ना. डीएनए मुंबईचा डीएनए मध्ये हे गुजरात बरोबर आहे हे बोलून गेलेत ना ते. कारण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गुजराती समाज आहेच. अहो पण मुंबईमध्ये सर्वात जास्ती मोठ्या प्रमाणावरती मराठी समाज आहे ना, त्याचं काय करायचं तू? आम्ही नाही ना कधी बडोदा मागितलं, मराठी समाज सर्वात जास्ती राहत असून सुद्धा. आता काय मराठा साम्राज्याच्या इतिहासात जायचं का आपण? त्या संस्थानिकांनी मराठा संस्थानिकांनी त्यावेळेला गुजरातमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या डेव्हलपमेंट केल्या आहेत एकदा मी पाठवीन तुम्हाला. बँका आल्या, रेल्वे आली, अनेक गोष्टी आणल्या त्यांनी त्यावेळेला. मी तुम्हाला हा प्रश्न का विचारला तेही सांगतो. कारण तुम्ही ज्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुरू झाली त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही स्थापन केल्यानंतर तुम्ही अनेकदा ही गोष्ट म्हणत होतात की मुंबईमध्ये
इतर भाषिकांची राजकीय दादागिरी आम्ही चालू देणार याचं- आणि याचं- मराठी माणसाचंच राजकीय वर्चस्व मी तुम्हाला मुंबईमध्ये एक असलं सिंपल पाहिजे. लॉजिक सांगतो. या देशामध्ये एक गोष्ट घडली, जर राजकारण न आणता, आपण म्हणतो ना की या देशामधला कोणी नागरिक कुठेही जाऊन काम करू शकतो, बरोबर. एक तर हे मुळात कायद्याला धरूनच नाही. कायदा म्हणतो की तुम्ही जाऊ शकता, पण तुमचं नाव तिकडे पहिल्यांदा पोलीस स्टेशनला रजिस्टर करायला लागतं. तुम्ही कुठे कामाला आलेला आहात, तुम्ही कुठे राहणार आहात, हे तो मायग्रेशन ॲक्ट जो आहे त्याच्यामध्ये सगळं दिलेल्या आहेत गोष्टी. परंतु हे कोणी बघायचं नाही, कोणी तपासायचं नाही आणि त्या सगळ्या गोष्टी बाजूला सारायच्या आणि फक्त भारत माझा देश आहे, कोणी कुठेही कुठच्याही देशात राज्यात जाऊ शकतं आणि काम करू शकतं. जो आपलं राज्य सोडून दुसऱ्या राज्यात जाईल, बरोबर आहे, साधारणपणे 15 ते 20 वर्ष, बरोबर आहे, कमीत कमी 20 वर्ष त्यांना मतदानाचा अधिकार देता कामा नये तुम्ही. हे येतात इथे सगळेजण, मी गेली अनेक वर्ष बोलतोय, ही नुसती माणसं येत नाही आहेत, हे येत आहेत आणि त्याच्यातनं आपले मतदारसंघ बनवत आहेत. हे गेले मी 20 वर्ष ओरडून सांगतोय आणि जे आत्ता तुम्हाला दिसायला लागतंय, कृपाशंकर सिंग सारखा माणूस येऊन सांगतो की मी इकडचा महापौर हा उत्तर भारतीय होणार. हिंमत कशी होते यांची? तुमच्या नाकावरती टेचून येऊन एक माणूस येऊन सांगतो की इकडचा उत्तर भारतीय होणार महाराष्ट्रामध्ये. पण मुंबईमध्ये उत्तर भारतीय महापौर केलेले आहेत काँग्रेसने. काँग्रेसचं बोलत नाही हो मी, जनरली म्हणतोय. परंतु तुम्ही जर समजा आता 85 पासून शिवसेना आली, प्रत्येक महापौर मराठी आहे, बरोबर की नाही. आमचे नाशिकला होते महापौर मराठी आहेत, ठाण्याला मराठी आहेत. ह्यांची हिंमत कशी होते? याचं कारण आतला जो अजेंडा आहे त्यांचा, की हे म्हणजे मला ह्यांची गोष्टच नाही कळली की हे ते प्रदेश विकसित नाहीत म्हणून हे राज्य सोडणार आणि इकडे येऊन सांगणार की आम्हाला इथे विकास करायचा आहे. अरे मग तिथे करा. हे दुसरे कोणालाही विचारणार नाहीत. मी हा विषय मी अनेकदा मांडलेला आहे की आपण प्रत्येक जर समजा पंतप्रधान पाहिला, पंडित जवाहरलाल नेहरू कॉन्स्टिट्युन्सी उत्तर प्रदेश, इंदिरा गांधी उत्तर प्रदेश, लालबहादूर शास्त्री उत्तर प्रदेश, VP सिंग उत्तर प्रदेश, राजीव गांधी उत्तर प्रदेश, अटल बिहारी वाजपेयी उत्तर प्रदेश, सोनिया गांधी उत्तर प्रदेश, VP सिंग झालं ना, VP सिंग पण VP सिंग झालं उत्तर प्रदेश, त्याच्यानंतर मला असं वाटतं राहुल गांधी उत्तर प्रदेश आणि शेवटी नरेंद्र मोदी पण उत्तर प्रदेश. इतके पंतप्रधान ज्या राज्यामधनं आजपर्यंत निवडून दिले त्या राज्यातली माणसं बाहेर जात आहेत कामाला. तो प्रदेश फक्त पंतप्रधान निवडून देण्यासाठीच आहे आणि बाकीच्या राज्यांनी ह्यांची ओझी व्हायची. आपण म्हणतो की बाबा महानगरपालिकांमध्ये कारभार चुकीचा होतो किंवा काही गोष्ट, अहो सतत जर लोंढे येऊन आदळत राहिले, तुम्ही कितीही सिस्टीम लावा ती विस्कळीतच होणार आहे. तुम्ही रस्ते बांधा, तुम्ही फ्लायओव्हर्स बांधा, जोपर्यंत गाड्यांचं रजिस्ट्रेशन थांबत नाही तोपर्यंत पुढे काहीच नाही होणार. पण हे कसं थांबवतात? हे सगळं अहो म्हणूनच सांगतो ना की राजकीय पक्ष म्हणून विचार न करता मला असं वाटतं आपण राज्य म्हणून विचार केला पाहिजे. उद्या फडणवीस असतील, अजून दुसरे कोण शिंदे असतील, अजून कुठच्या दुसऱ्या पक्षाची लोक असतील, आम्ही असू, कोणी असू, काही बेसिक तर गोष्टींमध्ये आपलं तर एकमत पाहिजे. आता उत्तर प्रदेशमध्ये SIR पूर्ण झालं, त्यांच्या ड्राफ्ट लिस्टमधनं 2,88,00,000 मतं वगळण्यात आली आहेत. त्यातली 1 कोटीपेक्षा जास्त मतं ही मायग्रेट झालेली आहेत म्हणून ती आम्ही वगळतो अशा पद्धतीने सांगायला लागले. म्हणजे 1.5 कोटीच्या घरामध्ये उत्तर प्रदेशमधनं लोक मायग्रेट झालेले आहेत, त्याच्यामुळे त्यांची मतं कट केली जात आहेत. विचार करा ना कुठे गेले. मी कालच्याच माझ्या मुलाखतीमध्ये सांगितलं की भारतामध्ये, जगामध्ये कदाचित असेल, ठाणे हा एकमेव जिल्हा आहे, बरोबर आहे. साधारणपणे आपण पकडलं तर त्याची सुरुवात कुठून होते? ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषद, काय नगरपालिका, अजून काय बाकीच्या गोष्टी असतील, मग महानगरपालिका. या सगळ्या गोष्टींची स्थित्यंतर म्हणजे बदल जो आहे, हा बदल लोकसंख्येनुसार होतो.
म्हणजे महानगरपालिकेचा स्टेटस जर समजा तुम्हाला द्यायचा असेल तर तो एक लोकसंख्येचा एका threshold cross करायला लोकसंख्येचा तुम्हाला क्रॉस करायला लागते, तेव्हा महानगरपालिका येते. एका जिल्ह्यात म्हणजे मी आता ठाणे आणि पालघर वेगळं करत नाहीये, ते आत्ता झालं, पण एका ठाणे जिल्ह्यामध्ये 9 महानगरपालिका. मुंबईमध्ये 1, पुण्यामध्ये 2, बाकीच्या सगळ्या ठिकाणी 1 आणि एकट्या ठाणे जिल्ह्यामध्ये 9 महानगरपालिका. ठाणे जिल्ह्यातल्या लोकांनी लोकसंख्या वाढवली. पण हे इंडस्ट्रियलायझेशनमुळे झालंय, महाराष्ट्राच्या प्रगतीमुळे झालंय. मग पुण्यात ही व्हायला महाराष्ट्राची पाहिजे, स्ट्रेंथ मग आहे. पुण्यात पण व्हायला पाहिजे होतं. सर्वात जास्ती जर इंडस्ट्री आपण बघितली तर ही पुणे जिल्ह्यामध्ये गेली, रायगड जिल्ह्यामध्ये गेली. तिथे का नाही महानगरपालिका वाढल्या? कुठेतरी एक डेलिबरेट अटेम्प्ट होतोय, ह्याचं जरा आपण कुठेतरी भान ठेवणार आहोत की नाही ठेवणार आहोत? आपण जर समजा गुगल अर्थवरती गेलो तर गुगल अर्थवरती माहिती आहे ना, मागच्या सगळ्या ह्याचे तुम्हाला रेकॉर्ड्स यायला लागतात, बरोबर की नाही? एकदा जा आणि बघा, मग मी काय सांगतोय तुम्हाला समजेल, पटेल. तुमच्या लेखी हिंदुत्वाची व्याख्या काय आहे? कारण सध्या सगळ्यात मोठा गोंधळ जो निर्माण केलेला आहे तो भाजपनं एक हिंदुत्व आणि त्यांचं एक नॅरेटिव्ह सेट केलेलं आहे. विरोधकांनी किंवा उद्धव ठाकरे असतील, तुम्ही असाल, तुम्ही एक हिंदुत्व सांगता. तुमच्या लेखी हिंदुत्व काय आहे? नाही, प्रश्न असा आहे ना, एक प्रत्येकाने आपापला धर्म पहिला घरामध्ये ठेवावा. मग तो मुसलमान असतील ना, ते हिंदू असतील ना, तर कोणी असेल, कळलं का? मी हिंदू आहे, मला याचा आनंद आहे, अभिमान पण आहे या धर्माचा. प्रश्न असा आहे की ज्या वेळेला दुसऱ्या धर्माचे लोक ज्या वेळेला काही गोष्टींचा अतिरेक करायला लागतात आणि मग आमचेही लोक त्या प्रकारचा अतिरेक करायला लागतात, आपण कुठच्या पाथवरती चाललेलो आहोत हे मला असं वाटतं समजलं पाहिजे. एक काळ असा होता की ज्या वेळेला काय टेररिस्ट किंवा इतर ज्या दंगली आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला व्हायच्या त्यावेळेला एक तो आलेला शब्द आहे हिंदुत्वाचा. पण आता हिंदुत्वाच्या नावाखाली पण ज्या काही गोष्टी सुरू आहेत हा अतिरेकच सुरू आहे. म्हणजे कशा? नाही, आता आपण बघतोच ना बाहेर काय चाललंय ते. म्हणजे एका बाजूने तुम्ही गाय मारली किंवा गाय खाल्ली किंवा गायीचं काय मांस नेताना तुम्ही मग त्याला माणसाला मारून टाकणार, बरोबर आहे. आणि दुसऱ्या बाजूला पंतप्रधान म्हणणार की अरे म्हणजे जो 9 नंबरला होता बीफ एक्सपोर्टमध्ये भारत, तो आज 2 नंबरला आहे. म्हणजे गेल्या 12 वर्षामध्ये आपण 9 वरून 2 वरती आलो. प्रगती, विकास, प्रगती, बरोबर की नाही? आणि मग गोमातेच्या नावाने आपण राजकारण करायचं. दुटप्पीपणा भाजप. ज्याच्यामध्ये आपण बघितलं पाहिजे की नरेंद्र मोदी स्वतःच बोलले. मी एकदा त्यांची ते भाषण पण दाखवलं होतं. ते म्हणाले होते की ते बीफ एक्सपोर्ट करणारे लोक, अरे वो तो मेरे दोस्त है. मीच दाखवलं होतं ना. हो, दुटप्पीपणा भाजपचा हिंदुत्वाच्या बाबतीत. मी खरं सांगू ना, मला ना या सगळ्या गोष्टींची किळसच यायला लागली आता. याचं कारण बेसिक गोष्टींकडे आपण लक्ष देत नाही आहोत. नाही, तुम्हाला हा प्रश्न यासाठी विचारला कारण ज्या वेळेला हिंदुत्व किंवा सेक्युलरिझम याचं एवढं मोठं अवडंबर माजवलं जाते राजकीय पक्षांकडून, त्याला आज बातमी आहे की अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेसनी युती केली आहे आणि अकोटमध्ये MIM आणि भाजपनी युती केली. किळस या सगळ्या गोष्टींची ना मला किळस आली या राजकारणाची. आपण येणार, हे निवडणुका लागल्या की तुम्ही आमच्या मुलाखती घेणार, आम्ही तुमच्यासमोर काहीतरी बोलणार, प्रत्यक्ष समोर काय चालू आहे आणि आपण कुठच्या बाजूला समाज चाललाय मला कळण्याच्या बाहेर आहे हे सगळं. पण समाज भरकटलाय की नेते भरकटलेत? नाही, कोणाला भरकटवते तेच कळत नाही आता. तुमचं मतदारांबद्दल काय मत आहे? पण ज्या पद्धतीनं आता मतदान होतं, मला असं वाटतं एकदा बॅलेट पेपरवरती वोटिंग आलं ना की समाज काय म्हणतोय एकदा कळेल स्पष्टपणे. कारण या मशीनवरती काही कळणार नाही. याचं कारण समाज बोलताना एक वेगळा दिसतोय आणि मतदान हे वेगळ्या ठिकाणी जातंय. मला असं वाटतं असं नाही होऊ शकत. हे ज्या दिवशी बॅलेट पेपरवरती येईल त्या दिवशी समाज काय नक्की म्हणतोय हे आपल्याला प्रत्यक्षात कळेल. तोपर्यंत काही कळणार पण नाही आपल्याला. 2017ला तुमची नाशिकमधनं सत्ता गेली, त्यावेळेला तुम्ही म्हणालेला होतात की इतका विकास करून सुद्धा जर नाशिककर साथ देणार नसतील तर मग या कामांना काही अर्थ राहत नाही.
मुंबईमध्ये ज्या वेळेला मराठी माणसाला हिणवलं जातं, घर दिलं जात नाही किंवा मराठी भाषेचा अपमान होतो, त्यावेळेला पहिले जाणारे आम्हाला मनसैनिक दिसतात. आता ह्या गोष्टी किती वेळ चालू राहतील असं तुम्हाला वाटतं? म्हणजे जर ह्याच्यावर तुम्हाला मतच मिळणार नसतील, मराठी माणूस पाठीशी राहणार नसेल, तर तुमचा संयम ह्या निवडणुकीनंतर सुटेल का? बघू, निवडणुका होऊन देत. याचं कारण असं आहे की तुम्ही मागे मुंबई तक उत्सवमध्ये म्हणालेला होतात की या गोष्टी फार काळ चालू शकत नाहीत. काय हेच मराठी माणसाच्या सतत पाठी राहणं, मराठी माणसासाठी खळखट्या स्टाईलचे त्यांना आंदोलन जर करणं. समजा त्यांना आता प्रश्न असा आहे की मी सांगायचा प्रयत्न करतोय, ज्या ज्या ठिकाणी उभं राहण्याचा प्रयत्न राहायचं आहे तिकडे उभं राहण्याचा प्रयत्न होतोय, आम्ही या सगळ्या गोष्टी करतो. पण या गोष्टींची जाणीव मला असं वाटतं मराठी माणसांनी पण ठेवणं गरजेचं आहे. माझ्यासाठी नव्हे, आपण हातातलं काय घालवतोय या गोष्टींचं भान मला असं वाटतं असलं पाहिजे. तोच मुद्दा आहे. मराठी माणसाला मुळात त्याच्या भोवती काय, त्याच्यासोबत काय घडते किंवा मुंबईसोबत काय घडते, ही जी भीती आता तुम्ही सगळी मांडलीत किंवा तुमच्या हे सगळं- भाषणांमधनं मांडलीत, हे ती सगळं काय त्याच्यापर्यंत झालं, पोहोचते का, त्याला ती जाणवते का? पूर्वी मराठी माणूस खूप अलर्ट असायचा किंवा कुठचाही समाज हा खूप अलर्ट असायचा. या सगळ्या सोशल मीडियाने वाट लावली आणि जाऊ दे, आता तुम्ही पण लावलीच, त्याच्यामध्ये चॅनलचा पण मोठा रोल आहे. पण तुम्ही नेत्या म्हणजे तुम्ही नव्हे. नाही, पण तुम्हाला असं नाही वाटत की मराठी माणूस हे किंवा सगळा- मतदार बदलला? सगळा गोंधळ आहे, सगळा गोंधळ आहे. मी खरंच सांगतो, नेत्यांवरचा आता विश्वास कोणी- उडालाय असं नाही, वाटतं कोणी का मराठी? कोणावरती आता बोट दाखवायचा हाच प्रश्न पडलाय. समाजाने नेत्यांवरती, नेत्यांनी समाजावरती, मग आम्ही तुमच्यावरती, तुम्ही आमच्यावरती, कोणी कोणावरती बोटं दाखवायची हाच प्रश्न पडलाय. नाही, पण जसं बाळासाहेबांना त्यावेळेला वाटलेलं होतं की मराठी माणूस हा झोपलेल्या अवस्थेत आहे आणि म्हणून त्यांनी तो मथळा छापला होता की वाचा आणि थंड बसा. करेक्ट. प्रश्न असा आहे ना, तो काळ पण वेगळा होता. त्या काळातला मराठी माणूस, आजचा मराठी माणूस, काय फरक नाही, आहे? याचं कारण भोवतालची परिस्थिती बदलली, सभोवतालची परिस्थितीच बदलली. मी एक, तुम्ही जर, पण मला माहिती नाही हा तुमचा इंटरव्ह्यूचा पार्ट आहे की नाही मला माहिती नाही, मी जस्ट बोलतो, नंतर तुम्ही ते एडिट नाही, सगळंच इंटरव्ह्यूचा पाठ मला माहित नाही ते बोलू. कसं आहे. तुम्ही ना 95च्या आधी आणि 95च्या नंतर असा जर समजा आपण समाज, राज्य, देश असा जर नीट बघितलं तर तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय ते. मी काय म्हणतोय मला असं वाटतं तुमच्यापैकी काही जणांनाच कळेल. तुम्ही कधी MTVच्या जाहिराती नव्हत्या पाहिल्यात? पाहिल्या होत्यात कोणी? जेव्हा पहिल्यांदा MTVची जाहिरात आली ना, इतका फास्ट एडिट होतं त्याचं, आणि असा प्रश्न पडला, अरे काहीतरी नीट धड दाखव, का ते फडफड 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 फड असं एडिट पाहिलेलंच नव्हतं कधी कोणी. तो त्या काळातनं आपण पुढे जात असताना आता आपला जुने चित्रपट पाहायला गेलो तर आपल्याला असं वाटतं रेंगाळट आहेत, कंटाळवाणे आहेत, खूप स्लो चालू आहेत वगैरे वगैरे, कारण आपण बदललो. ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो टप्पा आहे तो 95 आहे. याचं कारण 95 म्हणजे 91-92 साधारणपणे ते गॅट आणि डंकेल ज्यावेळेला आल्यानंतर आपली इकॉनॉमी ओपन झाली. ती ओपन झाल्यानंतर साधारणपणे 95 हा जर काळ आपण बघितला, नरसिंहराव आले 92, 91ला आले, 91ला आले, आणि 91 नंतर मनमोहन सिंग त्यांच्याबरोबर अर्थमंत्री असताना हा सगळा काळ बदलायला लागला. 95ला बघा, 95ला मला असं वाटतं पहिलं चॅनल झी आलं असेल. हो, प्रायव्हेट चॅनल झी आलं, बरोबर आहे. झी आल्यानंतर त्याच वेळेला 95मध्ये मोबाईल फोन आले. त्याच्या अगोदर थोडे पेजर आले, मग मोबाईल फोन आले, आणि मग सगळं बदलायला लागलं. मग मोबाईलवरती सगळ्या गोष्टी हळूहळू मोबाईल डेव्हलप झाला, आणि आता ते तुमचा एक अवयव आहे तो मोबाईल फोन. त्याच्यातनं बदललेली जी मानसिकता आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये, आता कसं होतंय की अनेकदा आपण म्हणतो की अरे लोक रस्त्यावरती येत नाहीत, लोक रस्त्यावरती उतरत नाहीत. पूर्वी उतरायचे, आता नाही होत. लोक राग व्यक्त करतायत पण तो मोबाईलवर. आता मी माझा राग व्यक्त केलाय, आता मी कशाला रस्त्यावरती येऊ? सो काळ बदललेला आहे. तुम्ही त्या काळातली बाळासाहेबांच्या वेळेची कंपॅरिझन तुम्ही आत्ताची करूच नका. आणि आत्ता मला असं वाटतं सद्य परिस्थितीमध्ये एकूण समाज, राजकारणी, मीडिया, हे सगळे गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. मला असं वाटतं की राजकारण्यांनी असेल, समाजाने कोणी असेल, किंवा मीडियाने असेल, किंवा काय सोशल मीडियाला तर आईबापच नाही आहे त्याला. पण मला असं वाटतं प्रत्येकाने एक थोडंसं आपण
आत्मचिंतन करणं गरजेचं आहे की आपण नेमकं काय करतोय. आज सत्तेसाठी म्हणून पैसे वाटले जात आहेत, काय फॉर्म मागे घेतले जात आहेत वगैरे वगैरे, हे नेऊन पुढे करणार काय आहात तुम्ही? म्हणजे रस्ते बांधल्याने प्रश्न सुटणार नाही जोपर्यंत गाड्यांचं रजिस्ट्रेशन थांबत नाही. तुम्ही किती रस्ते बांधणार आहात, किती फ्लायओव्हर्स बांधणार आहात, आणि तुम्ही अजून काय काय करणार आहात? आणि हे जगासमोरचे प्रश्न आहेत. फक्त जगामध्ये काय आहे, त्यांच्याकडे डेव्हलपमेंट प्लॅन जो असतो त्याच्याबरोबर टाउन प्लॅनिंग पण असतं. आपल्याकडे फक्त डेव्हलपमेंट प्लॅन येतो, टाउन प्लॅनिंग होत नाही. मग मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो. मी गेले अनेक वर्ष मी त्या पुण्यामध्ये मी जाऊन हे सतत सांगत आलो. मी तिकडच्या आयुक्तांना सांगितलं, सगळ्यांना सांगितलं. पुण्याची आत्ताची परिस्थिती अशी आहे की पुणे शहर ही 5 पुणे आहेत, एक पुणे राहिलेलं नाही आहे. आणि पुण्यातली जर समजा आत्ताची परिस्थिती बघितली, साधारणपणे एका शहराला, एक शहर म्हणून समजा आपण पकडलं तर त्याचं गणितच तसं आहे की एका शहराला साधारणपणे 15% रस्ते पाहिजेत. पुण्यात आत्ता 7% आहेत. हीच परिस्थिती मुंबईचीही होती. 7%. म्हणजे एके दिवशी पुणेकर सकाळी घरातनं निघतील आणि तिकडेच असतील. ही आत्ताची पुण्यातली परिस्थिती आहे. आणि मी असं कधीच पाहिलं नाही. त्याशी कुठेतरी ते अजित पवार सांगत होते म्हणे, हा काय कुठचा हा फ्लायओव्हर बांधलाय, हा काय वेड्यासारखा बांधलाय, हा कुणी इथून जायचं काय, तिथून यायचं का, हा पाडावाच लागेल. अरे बिचारा पहिलं म्हणजे ज्यांनी बांधलाय, बांधलाच कशाला, तो बांधला कशाला? आणि ज्यांनी बांधला त्याला कोणत्याही प्रकारची शिक्षा होणार नाहीये. एक सर 2024च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळेला तुम्ही थोडे सत्ताधाऱ्यांसोबत आहात असं दिसत होतं. त्यावेळेला तुम्ही मोदींच्या सभेमध्ये जाहीर मंचावरनं मागणी केली, जी कालांतरानं पूर्ण सुद्धा झाली. एक मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा. तर तुम्हाला असं वाटत नाही का की जसं शिंदेंनी भाजपसोबत जुळवून घेतलं आणि मुंबईमध्ये तसं शिंदेंचं स्वतःचं काही राजकारण नसताना सुद्धा आज मुंबईतल्या विकास कामांचं श्रेय हे शिंदे सहज घेऊ शकतात. तुम्हाला, मला फक्त पूर्ण करते प्रश्न, की हे तुम्हालाही करता येऊ शकलं असतं जर तुम्ही त्यांच्यासोबत जुळवून घेतलं असतं. तर जे तुम्हाला मुंबई मराठीसाठी करायचं आहे हे सत्ताधाऱ्यांसोबत जुळवून जास्त सोप्या पद्धतीने करता येऊ शकलं. याचं कारण असं आहे, मी तुम्हाला सिंपल एक गोष्ट लक्षात घ्या. या सगळ्या गोष्टींची सुरुवात केली फडणवीसांनी. हिंदी सक्तीचा विषय त्यांनी कशासाठी आणला? नंबर 1. 2, मुळात देवेंद्र फडणवीस अथवा शिंदे अथवा कोणी इथे जे आहेत ते, यांच्या मुळात हातातच काही नाही आहे. ओबे द ऑर्डर. जे सांगितलं जाईल त्या गोष्टींवरती सही करायची. तुम्ही जुळवून काय घेणार आहात? प्रश्न असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये शिंदेंचं तिकडे जाणं हा वेगळा सत्तेचा भाग झाला, बरोबर आहे. परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये मी त्यांना पत्रही लिहिलेलं आहे. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की राजकीय मतभेद आणि सगळ्या राजकीय काही तुमचे आपण ज्याला काय म्हणू आपण त्याला तुमचे राजकीय एकमेकांशी असलेले संबंध हे एका बाजूला, पण मराठी हिंदी सक्ती या सगळ्या या गोष्टींवरती तडजोड होणार नाही. सलमान खान माझा मित्र आहे ना, बरोबर की नाही? पण ज्या वेळेला या सगळ्या एकूण जर महाराष्ट्रामधल्या किंवा एकूण गोष्टींवरती ज्या वेळेला तुम्ही ज्यावेळेला कॉमेंट करता त्यावेळेला मी मैत्री नाही पाहणार. मला आता खूप वर्ष झाली हो राजकारणामध्ये, आणि ज्या प्रकारच्या संस्कारामधनं तुम्ही येत असता किंवा घडत असता किंवा जे वाचत असता किंवा जे पाहिलेलं असतं तुम्ही, त्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये राहतात. आणि हा माझा आडमुठेपणा नाही आहे किंवा हा माझा काही राजकीय मूर्खपणा नाही आहे. सरेंडर व्हायला किती वेळ लागतो बघतोच आहोत आपण आजूबाजूला सगळं. पण मैत्री एका बाजूला, महाराष्ट्र एका बाजूला. म्हणजे मी साधी गोष्ट लक्षात घ्या की जर समजा मी 20 वर्षाचे म्हणजे माझे मतभेद भांडण जे काय तुम्ही त्याला काय नाव द्या त्याला, हे 20 वर्षाचे सोडून जर मी समजा एकत्र येऊ शकतो फक्त मराठी या गोष्टीसाठी,
तर तुम्हाला मराठीबद्दलची माझी इंटेन्सिटी ही तुमच्या लक्षात येत असेल मी काय बोलतोय ते. आणि वाईट या गोष्टीचं वाटतं की अजूनही आपण आपले लोक कुठच्याही वेगळ्या भ्रमात आहेत. मी एकदा माझ्या भाषणामध्ये मी एकदा सांगितलं होतं की तुमच्या दरवाजावरती ज्या दिवशी टकटक होईल ना त्या दिवशी तुम्हाला समजेल मी काय म्हणत होतो ते. तो काळ गेला की एखाद्याच्या घरावरती टकटक झाली की बाकीच्या नाही कळायचं. आता परिस्थिती अशी आहे की प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल घरावरती ज्यावेळेला टकटक होईल ना त्यावेळेला कळेल. मुंबईत एक तर भाजपची अफाट शक्ती आणि आपला मराठी मी अस्मिता. परत तेच सांगतो हे जे अफाट शक्ती जे चालू आहे ना एकदा बॅलेट पेपरवरती या. पहिले बोलायचं बंद करा. पहिले बॅलेट पेपरवरती या आपण अफाट शक्ती मान्य करू सगळ्यांची. नाही मी त्यामध्ये कोट अनकोटमध्ये असं म्हणतो की तिथे काय साम दाम दंड भेद ह्या सगळ्या गोष्टी तिथे येतात त्या अफाटमध्ये. तर त्या विरोधात आपली मराठी अस्मितेची लढाई आहे. तर ही मराठी अस्मिता आणि भाजप असं यामध्ये तुम्हाला काय वाटतं की मराठी अस्मिता ही खरंच टिकेल टिकाव धरेल? मराठी माणूस माझं मी आता पुढच्या जी काय बोलीन ना त्याच्यामध्ये तुम्ही आपण मला असं वाटतं आपण 13 तारखेला आपण परत बोलू याविषयी. नाही आपण मला तिथे यायचं होतं कारण हा आपण थोडा इंटरव्ह्यू उशिराच टाकणार आहोत. तर मला एक ते विचारायचं होतं की मुंबई हातातून जाणार म्हणजे काय होणार हे लोकांना समजायला पाहिजे ना की म्हणजे त्यांना. मी सांगणार आहे ना हे मला आत्ता नाही सांगायचं. अच्छा मी तुम्हाला सिच्युएशन सांगतो की तुम्ही सुरुवातीला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ज्यावेळेस मराठी महापौर व्हायला पाहिजे असं सांगत होते त्यावेळेस भाजपवाले हिंदू महापौर होईल वगैरे असं एक नरेटिव्ह सेट करत होते. त्या आमच्या मुलाखतीमध्ये फडणवीसांनी सांगितलं की भाजपचा हिंदू महापौर होईल तो मराठी महापौर असेल. हिंदू मराठी महापौर असेल तो आमचा असेल. त्याला पुन्हा आणखी त्यांनी काउंटर परत आणखी असं केलं की ते लोक म्हणतात की मराठी महापौर म्हणजे मग तो मराठी मुस्लिम पण असेल तो मराठी बोलणारा असेल तरी. तर त्यांनी पुन्हा आणखी त्यामध्ये हिंदू वर्सेस मुस्लिम मराठी महापौर असं सगळं आम्ही प्रश्न असा आहे की मी या गोष्टींवरती बोलणं बरोबर नाही. परंतु मला असं वाटतं शिवसेने दिलेले महापौर हे कोण होते हे एकदा बघा आणि भारतीय जनता पक्षाने मुंबईमध्ये दिलेले उपमहापौर कोण होते हे एकदा बघा. लक्षात येईल तुमच्या. पण तरी खान म्हणून जी भीती दाखवली जाते की खान महापौर होईल नाही काय असं काय होतं काय काहीतरी काय आता काय त्यांच्याकडे सगळी खाण सापडल्यामुळे ना त्यांना सतत ते खाण 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 खाण. मगाशी तुम्ही ठाणे जिल्ह्याचा विषय काढला होता की 9 महापालिका आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये. भाजपचं मुळातच याचं लक्ष या महापालिकांवरती जास्त कारण ह्याला MMR रिजन म्हणून ओळखलं जातं. भरपूर सारे प्रकल्प आहेत. मुंबईत जेवढे प्रकल्प नाहीत तेवढे बाहेर तिकडे प्रकल्प आहेत आणि या सगळ्या 9 महापालिकामध्ये ठाणे आणि कल्याण डोंबिवली सोडलं तर भाजप एकटं लढत आहे या सगळ्या महापालिकांमध्ये. यांना ही सत्ता केंद्र बनवून ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून. मीरा भाईंदरला एक सभा घेतली होती त्याच्यामध्ये मी ही गोष्ट सांगितली होती की ह्याच्यामध्ये खासदार आमदार महानगरपालिका नगरसेवक हे सगळं बाहेरचं आणायचं आणि याच्यातनं हे काबीज करायचं हा सगळा प्लॅन आहे. आणि त्याच्यासाठी सगळ्यात मोठं माध्यम जे वापरलं जातं ते म्हणजे पैसे आणि दुसरं म्हणजे EVM. बोगस मतदार याद्या EVM पैसे हे सगळं त्यांनी ते अख्खं गणित बांधलेलं आहे. ते कसं आहे आणि ही गोष्ट ना फडणवीसांच्या हातात आहे ना शिंदेंच्या ना अजून कोणाच्या. कारण ह्यांना जे सांगितलंय ते करायचंय का असा प्रश्न ते विचारू शकत नाहीत. हे होऊच नाही शकत. आणि म्हटलं ना की बसलेला जो माणूस असतो ना तो निर्णय घेऊ शकतो स्वतःच्या राज्याचे. बसवलेला माणूस हा कधी स्वतःचे निर्णय घेऊ शकत नाही. म्हणजे हे आजचं नाही म्हणत आहे मी तुम्हाला. हे काँग्रेसच्या काळामध्ये पण बसवलेलेच होते ना सगळे. म्हणजे शिवराज सिंग चौहान बरोबर आहे ह्यांना वरून ऑर्डर देताना किंवा सांगताना एक 10 वेळा विचार करायला लागत असेल त्यांना किंवा लागत होता.
इथे तसं नाही आहे ना. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी हे काही इथल्या लोकांचा प्लान आहे असा नाही आहे तो प्लान. म्हणजे मला एक साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया ना, की हिंदी सक्तीची करावी. अचानक कुठून आलं? कुठून आलं अचानक? म्हणजे काही त्याचा काही आगापिछा तुम्हाला काही सापडतोय का त्या सगळ्या गोष्टींचा? ते चाचपडून पाहणं होतं की ह्याच्या मराठी माणूस उठतोय का की झोपलाय, शांत बसतोय, एक चाचपडून पाहणं असतं ना, तसं ती गोष्ट होती. पण मला वाटतं राजसाहेब की तुम्ही जे आता म्हणालात त्याच्यामुळे हे 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 भाजपने 5 वर्षा आधीपासून सुरू केलेलं आहे की बाकीच्या आजूबाजूच्या मुंबईच्या आजूबाजूच्या महापालिका तुम्ही जे म्हणता ना हे वेशीपर्यंत येऊन मी ठेवलेले आहेत. कधीपासून बोलतोय हे तुम्ही लक्षात घ्या. मी हे आज नाही बोलत आहे. माझी सगळी तुम्ही भाषणं जुनी सगळी काढून बघा, तुम्हाला मी हे बोलतोय हेच दिसेल. हा मला आज झालेला साक्षात्कार नाहीये. हे काय काय गोष्टी घडतायत, काय काय गोष्टी होत आहेत, फक्त त्याला काय आहे, त्याला एक ज्याला आपण ज्याला एक कॉन्क्रीट स्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो ना, आपण या सगळ्या गोष्टी यायला वेळ लागतो. आपण डॉट्स जोडत असतो ना एक 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 गोष्टींचे. ते डॉट्स काय आहेत ह्याचा अंदाज हे गेल्या, मला ती एक मी नाव नाही सांगणार, पण त्यांनी त्या व्यक्तीने मला ज्यावेळेला सांगितल्यानंतर मी ज्यावेळेला हे सगळं पाहायला लागलो त्यावेळेला मला त्याचं भीषण स्वरूप मला दिसायला लागलं. राजी, तुम्ही आणि उद्धवजी सोबत येणं हे व्यावहारिकदृष्ट्या जरी राजकीय युती असली तरी तुमचा जो केडर आहे, मराठी जनता आहे, त्यांच्यासाठी ही अत्यंत भावनिक युती आहे. आणि महापालिकेचा निकाल जो काही येऊ, म्हणजे तुम्ही जे काही असेल निकाल, पण त्या निकालानंतरसुद्धा ही दोन भावांची युती अभेद्य राहील का? कारण असं, कारण देवेंद्र फडणवीस वारंवार प्रत्येक सभेत एकच गोष्ट म्हणतात की ही प्रीतिसंगम नाही आहे, हा भीतीसंगम आहे. उगाच काहीतरी गोट्या असले भीतीसंगम आणि त्यांचा काय प्रीतिसंगम. म्हणजे अजित पवार आणि सगळे जे आता शिंदे बिंदे आले हा प्रीतिसंगम. बाकीच्या राज्यांमध्ये जे त्यांच्या ज्या काय अभद्र युत्या चालू आहेत तो प्रीतिसंगम. अंबरनाथमध्ये काँग्रेस बरोबर गेलात तो काय प्रीतिसंगम. अकोल्यात MIM बरोबर गेले. म्हणजे ते काय जातं जाऊन देत, म्हणजे ते ह्याच्यामध्ये ते फार होतं कुठचं ते हास्य जत्रेमध्ये तुमचा असला की ऊस, आमचा असला की बांबू. नाही, पण ती युती फार टोचलेली दिसते ह्याच्यासाठी, कारण आणखीन एक विधान त्यांनी केलं काल. त्यांचं म्हणणं आहे की ही दोन भावांची युती म्हणजे कन्फ्युजन आणि करप्शनची युती आहे. त्यांनी एकदा आजूबाजूच्या खुर्च्या बघाव्यात, त्यांच्या साईडच्या आजूबाजूच्या खुर्च्या आहेत ना त्याच्यावरती कोण माणसं बसली आहेत, त्याच्यामध्ये काय करप्शन आहे आणि काय कन्फ्युजन आहे हे एकदा आजूबाजूला तरी बघावं. त्यांचा मी एकदा तुमच्याच मुलाखतीमध्ये मी फोटो दाखवला होता ना, तो एक फोटो होता तो की मध्ये फडणवीस बसले आहेत, या बाजूला भुजबळ आहेत, या बाजूला अजित पवार आहेत, त्या बाजूला अशोक चव्हाण आहेत, बरोबर की नाही. ह्या सगळ्यांवरती ह्यांना जेलमध्ये टाकण्याचं आणि त्यांच्यावरती करप्शनचे आरोप करण्याचं काम हे फडणवीसांनी केलं होतं ना. ते आज त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळामध्ये बसलेत तर सगळेजण. कोणत्या करप्शनच्या गोष्टी बोलताय तुम्ही? वीस वर्षात जे झालं नाही ते झालं, पण या युतीमध्ये जर काँग्रेसचा सुद्धा समावेश असता, आता काँग्रेस नेत्यांनी उघड ते व्यक्त झाले, त्यांना तुमचं वावगं होतं, कारण राजकीयदृष्ट्या अडचण. आता सगळी राज्यातली परिस्थिती बघून एकच पक्ष काढावा असं वाटतंय सगळ्यांचा मिळून. नाही, पण लोकांचं तरी कन्फ्युजन जाईल. जसं काँग्रेसला तुमचं वावगं होतं कारण राजकीय अडचण होत होती, वैचारिक अडचण होत होती, तसं राज ठाकरेंना काँग्रेससोबत जाण्या संदर्भात काय वाटतं? म्हणजे तुम्ही गेला असता जर ते आले असते तर? नाही, प्रश्न असा आहे की हे सगळेच सारखेच आहेत. ते प्रश्न असा आहे की काँग्रेस असू देत नाही तर भाजप असू देत. मी एकदा तुम्हाला आठवतं, मी एकदा माझ्या जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं की केंद्रामध्ये हे जे केंद्रीय पक्ष, जे कोणचे राष्ट्रीय पक्ष आहेत, यांनी केंद्रामधच्या निवडणुका लढवाव्यात
आणि राज्यामधल्या ज्या निवडणुका आहेत ह्या स्थानिक इथले जे रिजनल पार्टी आहेत, पक्ष आहेत, यांनी लढवाव्यात. ह्यांना स्थानिक गोष्टी कळत नाहीत, समजत नाहीत. आणि आता उदाहरणार्थ साधी गोष्ट आपण बघूया ना, सीमा प्रश्नाबद्दल जर समजा एक विषय सीमा प्रश्नाचा असेल तर भारतीय जनता पक्ष काय भूमिका घेणार, काँग्रेस काय भूमिका घेणार. अनेक विषय आहेत असे की ज्याच्यामध्ये हे स्वतःला जे राष्ट्रीय पक्ष म्हणून आहेत ते कोणत्या भूमिका घेणार ते राज्याच्याच लोकांना कळतं. पण युतीचा फायदा झाला असता राजकीयदृष्ट्या, व्यावहारिकदृष्ट्या, असं नाही का कन्व्हिन्स करता आलं? किंवा मी त्या भानगडीत पडलो नाही. माझं काय कोणाशी बोलणं चालू नव्हतं आणि मी कोणाशी बोलायला गेलो पण नव्हतो. तुम्ही पहिल्यांदाच सीट ॲडजस्टमेंट करून निवडणूक लढताय, प्रीपोल. हो बाबा, हो, पहिल्यांदाच लढताय. एवढा त्रास झाला? नाही नाही, काय सवय तुटते ना एकटं लढायची. नाही नाही, एकटाच लढत होतो ना 20 वर्ष. पण किती डिफिकल्ट होतं, कारण एकला चलो रे हा तुमचा पहिल्यापासूनचा नारा राहिलेला आहे त्याच्यामध्ये. आणि आता आपण ह्याला व्यावहारिक म्हणूया, कारणासाठी म्हणूया, अजून जे काही त्याच्याबद्दली कारणं असतील, पण एकूणच ती ॲडजस्टमेंट किती डिफिकल्ट होती. नाही, याचं कारण माझ्याबरोबरचे जे सगळे माझे सहकारी जे इतक्या वर्षांचे बरोबर आहेत त्यांना जागा देता येत नाहीत, त्या जागा सुटतात, त्या जागा घेता येत नाहीत वगैरे, ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये अनेकदा खूप वाईट वाटतं. ती लोक काम करत असतात तिथे आणि युतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्याला काही एका मोठ्या गोष्टीसाठी म्हणून ज्यावेळेला एक युती होते त्यावेळेला काही गोष्टींची सॅक्रिफायसेस करायला लागतात. आणि मला आनंद फार घासाघीस करत नाही, एकूणच मी बघितलंय. नाही, तुम्ही गेल्या वेळेस तर बिनशर्त देऊन टाकलं. मी तसा व्यवहारी नाही आहे, कारण आमच्या घरातले सगळे व्यवहार तिकडे असतात. अच्छा, शर्मिला नाही वाचलं. त्याच्यामुळे मी तर व्यवहारी माणूस. सीट शेअरिंगला पण त्यांनाच पाठवलं खरं आत्ता वाटतंय असं. पण ऋत्विकने जो विचारलाय त्यातला एक सिरियसनेस मला जाऊ द्यायचा नाही, म्हणून मला तो प्रश्न परत एकदा रिपीट करायचा आहे की परत एकदा रिपीट. हां, सॉरी, पकडलं सर, ठीक आहे, मला रिपीट करायचं आहे. ही युती जी आहे ती निवडणुकीपुरती आहे की ही पुढेही चालू? कारण ठीक आहे, आता या निवडणुकीनंतर मेजर निवडणूक नाही आहे, पण नंतर 29च्या निवडणुका आहेत, बाकी सगळ्या गोष्टी आहेत, अनेक आंदोलनं असतील, अनेक मला मुद्दे काय असतील. साईल म्हणायचं, मला असं वाटतं की आता ह्या निवडणुकीसाठी ही युती झालेली आहे. ही निवडणूक होऊन जाऊन देत पहिली. एक अंदाज येईल तुम्हाला. हा, कळतं ना, सगळ्याच गोष्टी सगळ्यांनाच कळतात ना. कळलं का? म्हणजे याच्यामध्ये युत्या, आघाड्या वगैरे वगैरे ह्याच्यातनं काही संबंध बिघडण्यासारखी काही गोष्ट नाही आहे. कळलं का? संबंध राहतीलच ना, संबंधाचा काही विषय येत नाही. पण तरी एक जॉईंट फोर्स असला पाहिजे ना, अपोजिशन जॉईंट फोर्स असला पाहिजे, अर्थातच असला. आणि जर तसा असायला हवा असेल तर तुम्ही एकत्र. मला असं वाटतं की आता ह्या विषयावरती बोलण्यात काही अर्थ नाही, कारण ह्याचं कारण असं आहे कारण पुढची 3 वर्ष निवडणुकाच नाही आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये काय काय प्रकारचे गोंधळ होतात ह्याच्या पुढे आपण बघूया. युतीच्या बद्दल आणि ॲडजस्टमेंटच्या बद्दल बोलणं झालं, जागांच्या ॲडजस्टमेंटबद्दल. 2 भाऊ एकत्र येतात तेव्हा ॲडजस्टमेंट करतात, पण जेव्हा 2 नेते येतात तेव्हा कशा पद्धतीची ॲडजस्टमेंट करावी लागते? तुम्हाला तुमचे या ॲडजस्टमेंटमध्ये काय प्लस मायनस साईड्स दिसल्या? झाली आता युती झाली, आता त्याच्यावरती नाही बोलायचं मला. तुम्ही म्हणजे तुम्हाला असं वाटलंच नाही की या गोष्टी आपण अधिक वेगळ्या पद्धतीने करू शकलो असतो? असं प्रत्येकाला वाटतं, असं प्रत्येकाला वाटतं. पण आता मला असं वाटतं निवडणुकीच्या तुम्ही तोंडावरती काय कसं काय केलं ह्याला काय अर्थ आहे का? त्याला काय झालं आता. बरं, तसंच तुम्ही आत्ता एक म्हटलं की खूप त्रासाचा मुद्दा असतो हे जागा वाटप. राज ठाकरे हा दिलदार माणूस आहे म्हणतात, माणसांचा चांगला उत्तम संग्रह असलेला. मी कारण अनुभवलेला नाहीये ना, म्हणून एक लोकांचा उत्तम संग्रह असलेला माणूस म्हणून बघतात. या युती राजकारणाच्या या सगळ्या ॲडजस्टमेंटमध्ये काही चांगले हृदयाजवळचे कार्यकर्ते सुटले, काही राजकीय मित्र सोडून गेले किंवा मग रुठले आहेत म्हणूयात, रुष्ट आहेत, भेटणार नाहीत, बोलणार नाहीत, अशी परिस्थिती आहे. राज ठाकरेंना एक राजकारणी म्हणून या सगळ्या धबडग्यामध्ये या सगळ्याची जाणीव होते का? खंत वाटते? वाईट वाटतं ना, वाईट वाटणं स्वाभाविक आहे ना. बरोबरचा सहकारी असतो, बरोबरचे इतके वर्ष आपण एकत्र असतो, याच्यामध्ये वाईट वाटणं स्वाभाविक आहे. नाही, आणि वाईट वाटणं कोणालाही स्वाभाविक आहे, म्हणजे असं काही नाही मलाच फक्त, पण वाईट वाटतंच ना. आणखीन एक प्रश्न आहे, तुम्ही त्या दिवशी जेव्हा सेना भवनमध्ये गेला होतात
तिथं गेल्यानंतर तुम्ही असं म्हटलात की इथं आल्यानंतर मला खूप साऱ्या आठवणी येत आहेत आणि तुम्ही तेवढ्यातच ते थांबवून ठेवलं. तुम्ही तुमची भावना जी आहे ती व्यक्त केली नाही. काय अशा आठवणी तिथं गेल्यानंतर तुमच्या आल्या होत्या? पहिली आठवण, खूप एखादी गोष्टी आहेत ना आता, किती पण काय- एखादी आठवण. खूप आहेत ना. तुम्ही पहिल्यांदा कधी गेला होता सेनाभवनला? पहिलं जाणं आठवतं तुम्हाला? उद्घाटनाला हां, उद्घाटनाला अच्छा, पहिल्या उद्घाटनाच्या आहे म्हणजे काय, ते जुनं सेनाभवन, हां 77 साली. 77. बाळासाहेबांची सेनाभवनातली आठवण किंवा त्यावेळेस तेव्हा आली होती का आणि काय म्हणून आली होती? कुठली आठवण तेव्हा आली होती? नाही, खूप शांतता असायची हो त्यावेळेला. हे सगळं हे हल्ली ते सगळे सिक्युरिटी वगैरे असं काही नाही. नुसती एक गाडी लागायची तिथे. आणि मला अजूनही आठवत आहे की मला त्यावेळेला शिवसेना भवन होतं की नव्हतं मला माहिती नाही आहे. मी जी आठवण सांगतोय त्यावेळेला मला असं वाटतं, पण सुधीर भाऊ महापौर होते. म्हणजे त्यावेळेला शिवसेना भवन नव्हतं. मला असं वाटतं सुधीर भाऊ महापौर 71 वगैरे होते मला वाटतं. 73ला 73. माझ्या आजोबा ज्या वेळेला गेले त्यावेळेला मुंबईचे महापौर सुधीर भाऊ होते. त्यावेळेची गोष्ट. त्यावेळेला इथे एक ब्ल्यू पर्ल नावाची एक बिल्डिंग होती. शिवाजी पार्क? नाही, या तुळशीबाई रोडला. ओके. तिथे पहिल्या मजल्यावरती एक 2 खोल्या होत्या मला असं वाटतं. ते शिवसेनेचं कार्यालय होतं. अच्छा, मध्यवर्ती कार्यालय. हो, जिकडे बाळासाहेब येऊन बसायचे. एकदा संध्याकाळची वेळ होती आणि संध्याकाळी आमचे एक जे गाडी चालक होते, ड्रायव्हर होते, ते मला असं वाटतं आले नव्हते त्या दिवशी. आणि मग बाहेर तिथे जायला निघाले बाळासाहेब, मी पण होतो बरोबर. आणि चिडचिड झाली. 74 सालची गोष्ट झाली. 74. पण काही गोष्टी तुमच्या नंतर आता त्या गोष्टींचा विचार करतो. त्यावेळेला गंमत म्हणून पाहिलेली गोष्ट असते. पण आता मी ज्यावेळेला त्या गोष्टींचा विचार करतो त्यावेळेला तुमच्यावरती अदृश्य पद्धतीने पण होत असलेला संस्कार जो असतो ना, तो तुम्हाला कळायला लागतो. तो आत्ता मला कळायला लागतो, म्हणजे कळायला लागला. आणि त्यावेळेला बाहेर निघालो मग ते आले नव्हते. ड्रायव्हर होते ते आले नव्हते. बाळासाहेब म्हणाले टॅक्सी मागवा. मग टॅक्सी आली. त्याला कलानगर सामसूम असायचा, शांत. टॅक्सी आली. आता आम्ही जाणार एवढ्यात त्यावेळेस ती इम्पाला गाडी महापौरांची दिवा लावलेला ती आली. आणि मला सुद्धा भाऊ उतरले आणि त्यांनी काहीतरी बाळासाहेबांना सांगितलं काहीतरी बोलायचं. परत बाळासाहेब आतमध्ये गेले. मग परत 15-20 मिनिटांनी बाहेर आले आणि भाऊनी विचारलं, तुम्ही कुठे बाहेर चाललाय? ते बोलले हो, कार्यालयात चाललो. मग टॅक्सी मागवली तुम्ही? बोलले हो, आज आमचे ते ड्रायव्हर आले नाहीत. चला मग मी सोडतो ना तुम्हाला. ते बोलले नाही, त्या गाड्या तुमच्यासाठी आहेत, ते दिवावाल्या, तुम्ही जा. मग आम्ही टॅक्सीत बसलो. मला असं वाटतं बाळासाहेब, मी, अजून एक जण व्यक्ती होती आणि एक पुढे व्यक्ती बसली होती. माझ्या डोळ्यासमोर त्यातून जे चित्र सगळं आहे, ती इतकं शांतता असायची. तो कलानगरवरनं जाणारा ब्रिज आहे ना, ईस्ट टू वेस्ट, सगळं आजूबाजूला काहीही नव्हतं त्यावेळेला. आणि मी एकदा त्या ब्रिजवरनं जात असताना एकदा मागे वळून पाहिलं, तर त्या टॅक्सीच्या मागे एक इम्पाला गाडी लाल दिवा लावून चालू होती. हे आता मला ज्यावेळेला रिअलाइज होतं त्यावेळेला माझ्या लक्षात येतं की पॉवर माझ्या बाजूला बसली होती आणि त्याच्या मागून दिवा येत होता. सो ह्या लहानपणीच्या सगळ्या गोष्टी मला अजूनही लक्षात राहतात किंवा राहिल्या की हे काय नेमकं असतं. त्याच्यामुळे शिवसेना भवनमधल्या तर बाळासाहेब ज्यावेळेला यायचे त्यावेळेला काही शिवसैनिकच असायचे काही, आणि कधी कधी तर रविवारच्या यायचे त्याला अनेकदा कोणी पण नसायचं तिकडे.
पण माणसं काही भेटायला आलेली असायची. पण तो जो गोंधळ जो असतो तो सगळा सगळा असल्या काही गोष्टी त्यावेळेला नव्हत्या. आणि शिवसेना भवनमध्ये मार्मिकचं कार्यालय होतं, त्याच्यामुळे माझं तर तिकडे असायचंच मी तिकडे. शेकांची पण तिकडेच जात असते. नाही, पप्पांचं तेवढं नव्हतं. म्हणजे जाणं येणं असायचं त्यावेळेला मार्मिकचं कार्यालय कार्मिकच्या असतं. कामामुळे. आमचे दत्ताई साळवे होते. मी कालच उद्धवला सांगत होतो. मी एकदा तिथे एक लिफ्ट होती या शिवसेना भवनला. आमचे दत्ताजी कसे होते माहिती आहे ना, एकदम तापाट भयंकर. म्हणजे दत्ताजींच्या वाट्यालाच कोण जायचं नाही असे असे. तर ते लिफ्ट होती, ती लिफ्ट जायची पहिली बाळासाहेबांच्या केबिनला आणि तिकडनं ती बाहेर वरती कामगार सेनेच्या ऑफिसला जायची. तर दत्ताजी उभे होते, मी उभा होतो. तिथे खाली एक ते काहीतरी एक मनोहर का काहीतरी रेस्टॉरंट आहे ना खाली, तिकडचा एक छोटासा पोरगा चहा घेऊन आला, वरती घेऊन आला, नवीन असणार पोरगा. असं दत्ताजींकडे पाहिलं त्यांनी, साहब ये लिफ्ट किधर जाती है? दत्ताजी लंडन लंडन जाती है. सरळ उत्तरच द्यायचं नाही. पण तिकडे त्या वास्तूमध्ये खूप काळ गेला माझा, खूप म्हणजे लहानपणापासून तिथे बाळासाहेबांबरोबर जाणं होतं. नंतर मग मार्मिकच्या याने होतं आणि नंतर मग मी विद्यार्थीचा अध्यक्ष झालो, मग नेता, आणि मग असं ते खूपच त्या नवीन वास्तूमध्ये मी कधी गेलो नाही. पण मला काल त्या नवीन वास्तूत गेल्यावरती मला समजेना, मी त्या जुन्या ह्याच्यातच होतो. कुठे कुठची गोष्ट आहे तेच मला कधी कळेना. सर, हिंदी भाषेचा जो GR मागे घेतला, त्याच्यानंतर शिवसेना मनसेचा विजयी मेळावा झाला. त्याच्यानंतर अवघ्या काही दिवसात मुंबई तकचा जो कार्यक्रम झाला, त्याच्यात मुख्यमंत्री फडणवीस असं म्हणाले होते की त्रिभाषा सूत्र 100% आम्ही महाराष्ट्रात लागू करू. इंग्रजीला पायघड्या घालणाऱ्यापेक्षा मला भारतीय भाषांचा विरोध मी सहन करणार नाही. तुम्हाला असं वाटतं का हे फक्त निवडणुकीपुरतं थांबले, कारण की इतकं प्रचंड बहुमत आहे, तर त्या जोरावरती हे सगळं करता येऊ शकतं? कशासाठी आणतायत ना, मुळात निवडणुकीसाठीच आणतायत ना. ह्यांची कुठच्याही आणलेल्या गोष्टीबद्दलची आस्था नसते, असतं फक्त राजकारण. मी या गोष्टीबद्दल मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की मुळात हिंदी ही राष्ट्रभाषा नव्हे, ही केंद्र आणि राज्यामधली बोलायची किंवा व्यवहाराची ती भाषा आहे. आत्ता मला असं वाटतं एक 15-20 दिवसापूर्वी मोहन भागवतांचं पण भाषण झालं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं भारतातली प्रत्येक भाषा ही राष्ट्रभाषा आहे. आणि इथे असलेले जे उत्तर भारतामधले जे लोक आहेत यांना खुश करण्यासाठी, खरं तर उत्तर भारतातल्या लोकांनी खुश व्हायला नाही पाहिजे. याचं कारण पहिली गोष्ट बघितली पाहिजे की उत्तर प्रदेशची भाषा ही भोजपुरी आहे, बिहारची भाषा ही अवधी आहे, यातल्या कोणाचीही भाषा ही हिंदी नाही आहे. हिंदीचा जर समजा आपण इतिहास काढला तर साधारणपणे 150 वर्षाचा इतिहास आहे फार फार तर. म्हणजे हिंदी भाषेला जर समजा काय अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा ठरवला ना, तर अजून साधारणपणे 1200 वर्ष आहेत त्याला. कळलं का? अशी भाषा तुम्ही आमच्यावर लादताय, लहान मुलांवरती खास करून. त्याला उद्या हिंदी बोलायचं असेल तर बोलेल, त्याला उद्या दुसरी कुठची भाषा बोलायची असेल तर शिकेल. आणि कसं आहे, या सगळ्या गोष्टीचं राजकारण तुम्ही नीट बघा. मी ज्याला सांगितलं काय केंद्रीय त्यांचं काय शिक्षण धोरण बिरण वगैरे वगैरे, त्याच्यातही असं कुठे दिलेलं नाही आहे. बरोबर आहे. गुजरातमध्येही कुठे नाही आहे असं. गुजरातमध्ये तर पहिलीमध्ये गुजराती, इंग्रजी आणि गणित आहे. बरोबर व्यवहारी आहेत ते. मग पंतप्रधानांच्या स्वतःच्या राज्यामध्ये पण समजा हिंदी ही जर समजा सक्तीची नसेल, तुम्ही महाराष्ट्रात कशासाठी आणताय? फक्त निवडणुकांसाठी ना. बरं, महाराष्ट्रातले जे सगळ्या पक्षातले जे नेते आहेत, एकदा हिंदी बोलायला सांगा.
त्या हास्य जत्रेमधले ते समीर चौगुले जसं हिंदी बोलतात त्या लेवलचं हिंदी आहे ते. हां, हमरी को तुमरी को असतं ना. म्हणजे आमच्या त्या एका मित्राच्या एका गल्लीमध्ये इमारतीमध्ये मुलं क्रिकेट खेळत होती. ते एक बाई त्या आल्या खिडकीतनं, क्या है रे इकडे, चलो पलीकडे. आता हे हिंदी बोलायचे, क्या है रे इकडे, चलो पलीकडे. सर असा एक कायम तुमच्यावरती आरोप होतो म्हणा किंवा तुमच्याबद्दल प्रचार तुमच्यावर केला, आरोपच होतात. पुढे बोला. तुमच्याबाबत असा प्रचार केला जातो की मनसे कायम राजकीय भूमिका बदलत जातं प्रत्येक निवडणुकांमध्ये किंवा प्रत्येक प्रश्न असा लोकसभांमध्ये. आहे, कोण तर त्याच्यासाठीच की याचा तुम्हाला सर्वाधिक फटका बसतो का मतदानाच्या राजकारणात? सिंपल मला साधी गोष्ट सांगा. पहाटेचा शपथविधी कोणी केला? फडणवीस आणि अजित ही दादा. भूमिका तीच होती त्यांची. हो, नाही, वेगवेगळी भूमिका होती. अजित पवारांवरती आरोप करणारे, बैलगाडी घेऊन पुरावे घेऊन जाणारे कोण होते? देवेंद्र फडणवीस आणि भाजप. आता फडणवीसांच्या बाजूला मंत्री म्हणून कोण बसले? उपमुख्यमंत्री अजितदादा आणि शिंदे. या भूमिकेचं काय करायचं? मी तुम्हाला अशा 500 भूमिका सांगीन ज्या भाजपने बदलल्या, माणसांबद्दलच्या. नितीश कुमार बद्दल बदलल्या. शरद पवारांनी तर म्हणजे पायंडाच पाडला भूमिका बदलण्याचा. मी माझ्या कुठच्या तत्वापासून आजपर्यंत दूर झालो तर एवढं मला सांगा. मला माझी गोष्ट तू करणार आहेस, हा करतो बोललाय, हा चांगला आहे, ह्याने नाही करत, तू करणार आहे. माझे त्या तत्वांमध्ये काही फरक पडला का? मगाशी मी सांगितलं ना की मैत्री पक्ष या सगळ्या गोष्टी बाजूला सोडा. मी मराठीसाठी म्हणून किंवा हिंदी सक्तीची याच्यावरती मी उभा राहिलो ना. तिथे मी वैयक्तिक संबंध जपले का? कोणती भूमिका बदलली? आणि ह्यांनी आत्तापर्यंत जसं कपडे बदलावे तशा भूमिका ज्या बदललेल्या आहेत त्याचं काय करायचं? काही लोक आज इथून काँग्रेसमधनं भाजप म्हणजे त्यांचं काय करायचं? त्यांना तुम्ही कधी प्रश्न विचारत नाही. हे प्रश्न तुम्ही मला का विचारता? ते ज्यावेळेला पत्रकार परिषदेत समोर ज्यावेळेला येतात त्यावेळेला तुम्ही हे प्रश्न का नाही त्यांना विचारत? त्यांचं तर आता म्हणणं आहे की अजित पवारांनी सुद्धा सावरकर आणि या सगळ्या भूमिका पटवून घ्याव्यात. कोणी? अजित पवार आणि एनसीपीने सुद्धा सावरकरांबद्दलची असेल किंवा हा, म्हणजे मी तुमच्या 70,000 कोटीच्या पटवून घेतो, तुम्ही सावरकर पटवून घ्या या लेवलला ना. एकनाथ शिंदे तर त्याच्या पुढे असं म्हणतात की भाजप आणि शिवसेना ह्यांना कोणाला सावरकर समजलेत का हो? ह्यांनी किती सावरकर वाचलेत? मला एकदा जरा मला शंकाच आहे यांच्याबद्दल. म्हणजे सर्वात मोठं भांडण किंवा वाद हा मला असं वाटतं RSS आणि सावरकरांमधलाच होता ना. म्हणून तर हिंदू महासभेला बरोबर की नाही? हे आता कधीपासून सावरकरांबद्दल बोलायला लागले? म्हणजे ज्या काय ते सरसंघचालक गोळवलकर होते त्या गोळवलकरांना जेलमध्ये टाकण्याचं काम कोणी केलं होतं? वल्लभभाई पटेल. RSSने वरती बंदी आणण्याचं काम कोणी केलं होतं? वल्लभभाई पटेल. त्यांचा पुतळा बांधलाय गुजरातमध्ये. हे खरं आहे का खोटं आहे? प्रश्न असा आहे, प्रत्येक वेळेला राजकीय सोयीने या सगळ्या गोष्टी भूमिका बदलत हे आजपर्यंत ही सगळी लोक मंडळी आली. आणि प्रश्न मला तुम्ही विचारताय त्याचे पण एक नेते म्हणून आणि एक काय म्हणून? विचारी नेते म्हणून थँक्यू. आता सध्या जे राजकारण आहे हे खूप गोंधळाचं आहे, वैचारिक गोंधळाचं आहे, गलिच्छ, निराशाजनक आहे, किळसवाण आणि गलिच्छ. तर या सगळ्या वातावरणामध्ये आश्वासक चित्र असं काही दिसतंय का तुम्हाला? कारण आपण मागच्या म्हणजे नेपाळमध्ये पाहिलं, जेनजींनी सत्ता उलटवून लावली. आम्ही सगळे मिलेनियल्स आहोत. आमच्या नंतरची जी मिलेनियल्स आहोत. आमच्या नंतरची जी नवीन पिढी आहे जी मतदान आता करणार आहे ती जेनझी आहे. तर यांच्याकडून काहीतरी आश्वासक चित्र तुम्हाला दिसतंय का? नाही, मला आत्ता तरी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये
मी माझीच खात्री देऊ शकतो फक्त, मी या बाकी कोणाची खात्री नाही देऊ शकत. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही माझी एक 2014ला मी एक एस्थेटिकवरती मी एक डॉक्युमेंटरी टाईप केलं होतं, एक 16 मिनिटाची आहे, आजही ती यूट्यूबवरती आहे. त्याच्यामधलं माझं एक वाक्य आहे की आपली अनेक मुलं मुली हा हे देश सोडून बाहेर जात आहेत. शिक्षण तर त्यांना इथेही मिळू शकतं, नोकऱ्या तर त्यांना इथेही मिळू शकतं, बरोबर. मग ते बाहेर का जात आहेत? सभोवतालचं वातावरण जे आहे ते त्यांना त्रास देतं. ते जे सभोवताली तुम्हाला चिंतन करायला वाव नाही आहे, तुम्हाला विचार करायला वाव नाही आहे. तुम्ही बाहेर पडलात की सगळा गोंधळ आहे, ट्रॅफिकचा गोंधळ आहे, ट्रेन बसेस सगळ्या बाजूनी अख्खा केओस झाला आहे. आणि या झालेल्या सगळ्या गोंधळातनं त्याला मार्ग दिसत नसताना म्हणून तो मार्ग स्वीकारतो आणि म्हणतो मला परदेश जाऊ दे. मला असं वाटतं आपल्या आयुष्यातली शांतता गेलेली आहे. आणि जेव्हा शांतता जेव्हा जाते ना त्यावेळेला शांततेची जागा ही अविचार घेतात. आणि त्याच्यातनं हे विद्रुपीकरण आणि जे सगळा अख्खा जो गोंधळ झालेला आहे ना तो त्यातनं झालेला आहे. बस मला हे हवंय, मला हे हवंय, मला हे हवंय, जे दिसेल ते मला हवंय. या सगळ्या गोंधळाचं रूपांतर हे आत्ता जे आपल्याला चित्र दिसतंय ना सगळं ते त्याच्यात झालेलं आहे. शेवटचा प्रश्न. नक्की त्याचा माझा नाही, आता बस करा. सर बोलते. आदित्य आणि अमित दोघं सोबत फिरतायत. त्या दोघांच्या कोऑर्डिनेशन आणि त्यांच्यातलं एकमेकांमधलं अंडरस्टँडिंग जर बघितलं, काल आमच्या इंटरव्ह्यूमध्येही ते दिसत होतं, ते दोघं एकमेकांना सांभाळून घेतात. तर त्यांच्याकडे बघताना असं आश्वासक वाटतं की हे पारी लंबी चलेगी. तर तुम्ही त्यांना काय सांगणार, कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत, तुम्ही त्यांना काय सल्ला देणार? कसं आहे, माणसं आहेत, मुलं आहेत, चुका होतील, चुका करू तर द्यात. त्यांचं त्यांना कळेल ना, वाटेल त्यावेळेला इंटरव्ह्यू करू. यावेळचं पिच फार डिफिकल्ट आहे. ते डिफिकल्ट मी तुम्हाला तेच सांगतो ना की या सगळ्या ह्याच्यामध्ये दोनच गोष्टी आहेत की ज्याचा त्रास विधानसभेलाही झाला, बरं का. आम्ही काळजी घेतोय आणि सगळ्या गोष्टी त्याचं आमच्या बाजूने जे काय करायचे आहेत त्या गोष्टी करतो. पण ह्याच्यामधलं सगळ्यात 2 ते 3 गोष्टी म्हणजे एक म्हणजे हे बोगस वोटिंग, दुबार मतदार, EVM आणि हे पैसे. कारण दुसऱ्या बाजूला शिंदे तर सांगतात की भाजप जिंकलं तर समजा शिवसेना जिंकली, शिवसेना जिंकली तर भाजप जिंकली, त्याच्यामुळे आमच्यामध्ये तर काही प्रॉब्लेम नाही आहे. हे फारच वेगळंच पिच ठेवायचा प्रयत्न झाला. तुम्हाला काही मी म्हणजे तुम्हाला आत्ता जे चालू आहे तुम्हाला समजते का काय चालू आहे ते? म्हणजे मला असं वाटतं हे सगळं समजण्याच्या पलीकडे सगळं गेलेलं आहे. मला खरोखरच शेवटचा प्रश्न आहे ॲक्च्युली. इतक्या दिवसानंतर तुमच्या ज्या श्रद्धा आहेत किंवा तुम्ही माणूस म्हणून जे आहात ते कुठेतरी बदलावं असं वाटायला लागलं आहे का, की राजकारणाच्या पलीकडे राजकीय मैत्री असू शकते, आपल्या सहकाऱ्यांच्या निष्ठा पक्षावरती आपल्या राजकारणाच्या पलीकडे राजकीय मैत्री असू शकते जी तुम्ही बाळासाहेबांनी अनेक पाळली, किंवा आपल्या सहकाऱ्यांच्या निष्ठा आपल्याबरोबर असल्या पाहिजे. या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा बदलतोय या सगळ्या आत्तापर्यंतच्या ह्याच्यानंतर, का अजूनही त्याच्यावरती तुम्ही थांबा? कसं आहे, मी तुम्हाला एक सांगू का, राजकीय भूमिका किंवा राजकीय विचार हा प्रत्येकाचा वेगवेगळ्या गोष्टी असतात. परंतु त्याच्यामधनं तुमचे तसे संबंध तोडणं हे काय त्याचं उत्तर नव्हे. आणि संबंध कसे काही तुटत नसतात त्या सगळ्या गोष्टींमध्ये. ज्या वेळेला ती गोष्ट समोरासमोर येते त्यावेळेला तुम्ही तितक्याच ताकदीने त्याचा विरोध केला पाहिजे, हे मला असं वाटतं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. पण मला जे मी आजपर्यंत पाहत आलो किंवा जे मी ज्या वातावरणामध्ये वाढलो, मला असं वाटतं ती गोष्ट जपणं प्रत्येकाने गरजेचं आहे. आणि निष्ठा असल्या पाहिजेत.
राहिल्या पाहिजेत. आज साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया ना, की आज भारतीय जनता पक्षामधला जे जुने जे कोणी कार्यकर्ते काम करणारी जी लोक आहेत, मला खरोखर त्यांच्याबद्दल मला खास करून त्यांच्याबद्दल मला एक प्रकारची सहानुभूती पण आहे आणि मला अशा प्रकारे गोष्ट असली पाहिजे. कौतुक पण आहे की इतकी बाहेरची माणसं आणली जात आहेत आणि त्यांच्या माणसांना बाजूला सारलं जात आहे. अनेक जण आहेत की ज्यांना आज विधान परिषदेमध्ये पाठवायला पाहिजे होतं, परंतु वेगळीच माणसं येतात आणि विधान परिषदेवरती जातात. आज अनेक लोक अशी आहेत की ज्यांना राज्यसभेवरती पाठवायला पाहिजे होतं, पण तिकडे त्यांच्या माणसांना न देता दुसऱ्या लोकांना दिली जात आहेत. आणि तरी ते आज शांतपणे या गोष्टी, आता मला माहीत आहे त्यांची मनाची काय मानसिक परिस्थिती काय असेल मला कल्पना नाही आहे, परंतु मला असं वाटतं की ही गोष्ट आम्ही तर करत नाही आहोत. आणि जर आम्ही करत नसताना जर समजा भारतीय जनता पक्षातल्या आज लोकांकडे आमच्या इतर कोणी समजा बाकीच्या राजकीय पक्षातल्या लोकांनी पाहिलं तर मला असं वाटतं निष्ठा काय असते मला असं वाटतं समजेल. राजसाहेब, तुम्ही आज खरोखरच वेळ काढून आमच्याशी बोललात, कारण मला माहिती आहे की आता पीक निवडणुकीचा यायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला आता जेवढ्या सभा तुम्ही घ्याल, जेवढं तुम्ही बाहेर जाल तेवढं तुमच्या युतीसाठी त्याचा हे असणार आहे. पण तरीसुद्धा तुम्ही बऱ्यापैकी वेळ काढला, त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि ऑल द बेस्ट. कारण ही निवडणूक सगळ्याच राजकीय पक्षांसाठी विचार करण्यासारखी निवडणूक झालेली आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला गोंधळाचं वातावरण तर नक्कीच आहे. मला असं वाटतं राजकीय पक्षांपेक्षा मला असं वाटतं मराठी माणसांनी जास्ती याच्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. हा आमच्या यशाचा आणि अपयशाचा भाग नाही आहे, हा मराठी माणसाच्या अस्तित्वाचा भाग आहे. याच नोटवरती आपण खरं तर ही चावडी संपवूया. खूप खूप धन्यवाद.